गुड इव्हिनिंग, नमस्कार. मी अक्षय गवांडे आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. आज जो काही पेपर झाला, तो आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना एकदा? क्लिअर आहे सगळं? ठीक आहे. तर आज जो काही पेपर झालाय आपला 16 जानेवारीच्या तिन्हीच्या तिन्ही शिफ्ट कंप्लीट झाल्यात. आज लाईव्ह येण्याचं किंवा हे लेक्चर घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही ज्यांनी पेपर दिला ते फोन किंवा मेसेज करताय, की "सर याचं उत्तर काय असेल, त्याचं काय असेल?" आणि ते प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली देण्यापेक्षा मग एकत्रच त्यांना ॲन्सर गेलेले आणि ज्यांचा पेपर 19 तारखेला आहे, त्यांना एनालिसिस पाहिजे, की "सर याचं उत्तर काय असेल?" किंवा "ह्या प्रश्नांची उत्तरं काय होते?" कारण त्यांनी कितीही नाही म्हटलं, भलेही या सगळ्या म्हणजे आजच्या ज्या तिन्ही शिफ्ट झाल्यात, याच्यातलेच प्रश्न काय परत परवा येणार आहेत 19 तारखेला असं नाही. कारण आजच्या शिफ्टमध्ये फक्त 2-2 ऑब्जेक्टिव्हचा चेंज सारखे होते फक्त. पहिल्या शिफ्टला जे होते त्यातले 2-3 2 का 3 फक्त एम-सी-क्यू कॉमन होते दुसऱ्या शिफ्टला आणि दुसऱ्या शिफ्टमधले 1-2 फक्त 1-2 किंवा 1 पण नसेल. येऊ आवाज येतोय? स्टॉप झालाय का? ठीक आहे. तर बघा पहिल्या शिफ्टमधले 2 फक्त कॉमन होते दुसऱ्या शिफ्टला आणि दुसऱ्या शिफ्टमधलं एखादं फक्त कॉमन होता तिसऱ्या शिफ्टला. त्यामुळं या सगळ्यामधून आपण आज जरी बघितलं, तर हेच क्वेशन काय परत येणार नाहीये. त्यामुळं जे 19 तारखेवाले ते कंटिन्यू म्हणतोय, "सर याचं एनालिसिस घ्या म्हणजे हे प्रश्न बघितले आपल्याला कळेल." हां, ठीक आहे. ह्या प्रश्नांवरून तुम्हाला अंदाज येईल, की तुम्हाला वाचायचं कुठपर्यंत आहे. आपण आता इथून मागे टेस्टमध्ये तेच बघत आलतो. काय करत होतो आपण? प्रश्न आणि त्याच्या बाजूने सगळं एनालिसिस घेत होतो. त्याचनुसार आजही आपण तेच करूया, की जे क्वेशन आले होते, हे तुम्हाला सगळे माहीत आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जे क्वेशन फिरताय, ते मोजकेच 15, 20, 30, 35 पर्यंत. पण त्या शब्दांची वर्डिंग काय होती? कारण फक्त व्हर्नलायझेशन म्हणजे बस. पण त्या ऑप्शनमध्ये काय विचारलं होतं आणि तुमचं लक्ष कसं असलं पाहिजे, हे तुम्हाला त्याही दिवशी स्ट्रॅटेजी सेशनमध्ये मी सांगितलं होतं, की तुम्ही शब्दांकडे लक्ष ठेवा. कारण कन्सेप्च्युअल क्लिअर करणं ते केलंय तुम्ही. तुम्ही पुस्तकातून वाचलंय, तुम्ही सगळ्या बॅच केल्यात, काहींचे व्हिडिओ बघितलेत किंवा इथले पण आपल्या टेस्ट सीरीजचे एनालिसिस बघितलेत. सगळं झालंय तुमच्याकडून. आता फक्त हे कन्सेप्च्युअल तिथं शब्दांकडे लक्ष पाहिजे ऑप्शन मधल्या त्या आणि प्रश्न काय विचारलाय. कारण प्रश्न आय-बी-पी-एस आहे ते शेवटी आणि आय-बी-पी-एसनी परत एकदा प्रूव्ह केलंय, की आय-बी-पी-एस जेव्हा पेपर घेते, तेव्हा तुम्ही आय-बी-पी-एस नुसारच अभ्यास केला पाहिजे. आपण सगळे म्हणायचो, की सिलेबस सिलेबसनुसारच अभ्यास करायचा कारण सिलेबसनुसारच येईल. तरी पण 5-10% मी तुम्हाला दरवेळेस सांगत होतो, की क्वेशन याच्या बाहेर जाणार. ही जी बाउंडरी टाकली होती सिलेबसची त्याच्या बाहेर जाणार. हे 10% नाही 20% गेलं. कारण 60 क्वेशन मधले जवळपास 15 ते 20 क्वेशन हे करंट रिलेटेड होते. होतेच. कारण म्हणजे त्यांनी आपलं जे कनेक्शन आहे फूडचं असेल किंवा त्या एखाद्या योजनेचं, त्या पदाला सुसंगत जी काही कामं आहे सगळी, ते जी कामं करणार आहे आपण, ती सगळी त्यांनी इन्क्लूड केली आणि त्याचा करंट डाटा विचारला. मग तो रिपोर्ट असेल, स्कीम असतील किंवा कोणती एजन्सी असेल. त्यामुळे हे होणारच होतं. पण आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला आपला सिलेबस पहिला कंप्लीट करायचा होता सगळ्यांनाच. म्हणजे तुम्हाला नाहीतर मी तुम्हाला जर स्कीम जर सेंट्रल लेव्हलच्या आहे ज्या सिलेबसमध्ये त्या सोडून घेतल्या असत्या, त्या आय-बी-पी-एस म्हटलं का ते येतात. पण जर त्या घेतल्या असत्या, तुम्ही म्हटलं सर मेन आपण ह्या स्कीम सोडल्या आणि तुम्ही दुसऱ्या घेताय. त्यामुळे ठीक आहे. जे थोडंफार चालू असतं या गोष्टी सगळ्यांनाच हा पेपर आजचा जो आहे, तो सगळ्यांना सारखाच गेलेला आहे. जे आपण म्हणत होतो 45, 50, 55 बरोबर आणूया, तर ते आज सगळ्यांचे तुम्ही एकदा कमेंट करा. तुमचं कितीपर्यंत येईल तरी? ॲग्रीमध्ये स्कोर म्हणजे जे काही तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सोडलेत ते किती बरोबर येतील? एकदा कमेंट करा. ज्यांनी पेपर दिलाय ते. पटापट कमेंट करा. ठीक आहे. तर किती जवळपास 35-40 एवढेच बरोबर येत आहे. जास्तीत जास्त हार्डली आय-बी-पी-एस, सी-एफ-ओ ज्यांनी मागच्या केल्यात त्यांनी आणि प्लस ॲग्री एम-पी-एस-सी ज्यांनी 5-6 महिन्यापूर्वी दिली होती, ते मटेरियल जास्त असल्यामुळं ते 40, 45, 50 पर्यंत जातील. पण ते क्वचित आहे. कारण सगळा मॉब नव्हता असा. त्यामुळं जवळपास 80% मुलांना तर पेपर सारखेच 35-40 इथपर्यंतच हार्डली बरोबर जातील. त्यामुळं मेरिट पण कमी येणार आहे. जेव्हा पेपर अवघड जातो, तेव्हा मेरिट पण आपला कट ऑफ त्याच पद्धतीने तेवढं खाली येतं. त्यामुळे त्यात काळजी करायचं कारण नाही, कारण तो पेपर सगळ्यांना जाणार आहे. आणि आजचे जे ऑब्जेक्टिव्ह आपण इथं जे काही आपण एनालिसिस करू किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे ऑब्जेक्टिव्ह आज झाले किंवा शिफ्टला विचारले, ते परवा त्या 19 तारखेला तिथे नसतील. कारण तिथे फक्त 1 ते 2 कॉमन असतील.
पण याच्यातून तुम्ही अनालिसिस मधून बघा, तो अभ्यास त्यानुसार 2 दिवसामध्ये करा. करंटचं तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, की नोव्हेंबर आणि डिसेंबर वाचून जा. शेवटच्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये पण 1 दिवस राहिला होता तेव्हा सांगितलं होतं. आत्ताही सांगतो कारण तिथं करंट अवघडच आहे. ते डाटा वाईज विचारतंय डायरेक्ट. ओके. हे प्रश्न आपण नंतरून बघूया सर. ठीक आहे. तर मग कसं आहे डाटा वाईज तिथं विचारतात आणि डाटानुसार डायरेक्ट ह्या मंथनुसार किंवा ह्या रिपोर्टनुसार काय-काय, कोणतं राज्य आहे, कुणाला भेटलं, हे सगळ्या गोष्टी. त्यामुळे 10 क्वेशन आपल्या जी कमेंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये मुलांनी सांगितलं, "सर जी-एस किंवा म्हणजे करंट सोडून भूगोल असेल, इतिहास असेल किंवा पॉलिटी असेल, सायन्स, पंचायत राज याच्यावरती क्वेशन असणार आहे सर. त्यामुळे तुम्ही कसं काय म्हणता करंटला 10 क्वेशन असतील." पण करंटच आज सगळ्यात जास्त 7, 8, 9 फर्स्ट शिफ्टला तर 10 क्वेशन करंटचे होते. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरचं करंट वाचून घ्या आता. ओके. ते तुम्हाला असणारच आहे. 7-8 क्वेशन तरी असणारच आहे करंटमध्ये. त्याच्यानंतर बाकीचे सब्जेक्टचं काय वाचायचं ते बघूया. आता याच्या अगोदर आपण क्वेशन बघूया. कोणते क्वेशन होते, त्याचा ॲन्सर. आता हे जे ॲन्सर बघणार, ते आजची शिफ्ट ज्यांना झाली, त्यानुसार त्यांचं बरोबर किती त्यांचं समाधान कर त्यांना भरपूर जणांना क्वेशनचे ॲन्सर पाहिजे होते. आज काय होते, त्यानुसार त्यांना अंदाज लावायला आणि पुढच्यांना क्वेशन माहीत होतील, की ह्या पॅटर्ननुसार किंवा ह्या टॉपिकवर कोणते-कोणते विचारले. पहिला प्रॉब्लेम आज जे मुलांना फेस करायला लागले आतमध्ये गेल्यानंतर, पहिली गोष्ट तिथं ज्यांना मराठी माध्यमातून द्यायचं आहे, त्यांनी मराठी माध्यम निवडायचंय पेपर चालू झाल्यानंतर. ज्यांना इंग्लिशमधून द्यायचं आहे, त्यांनी इंग्लिशमधून द्यायचं आहे. पण इंग्लिशमधूनच असतो. भरपूर जण म्हणायला लागले, "सर इथं इंग्लिश जेव्हा चालू होतो पहिला, सर इथं मराठीत दिसत नाही." पण इंग्लिशमध्येच असणार आहे. ॲग्रीचा क्वेशन जरी तुम्ही इंग्लिश माध्यम निवडलं किंवा मराठी निवडलं, जेव्हा बोथ लँग्वेजमध्ये असतं, तुम्ही एखादा क्वेशन तुम्हाला ॲग्रीमधला समजला नाही, तर वरती मराठीचा इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशचा मराठीमध्ये करू शकतो. त्यामुळे तसं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलं होतं तुम्हाला थंडी जास्त पडू शकते. जर थंडी वाजली सकाळी तिथं तर तुमचा प्रश्न एकतर प्रश्न थोडेफार मॉडरेट टू हार्ड हा शब्द सगळीकडेच होता. मॉडरेट टू हार्ड असाच पेपर होता. कारण 30 ते 35% क्वेशन ही जसेच तसे पाठ करून गेल्यावानी किंवा त्या सेंटेन्सनुसार 30-35% क्वेशन कन्सेप्ट वाईज म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ वॉटर वरती क्वेशन जो आहे आपला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा फील्ड कॅपॅसिटी याच्यात आपण वरच्यावर पाठ केलं, त्याचे टेन्शन पाठ केले, पण त्याच्यात त्यांनी कन्सेप्च्युअल फिरवला तो, की त्या क्वेशनचा अर्थ पण कळून आला नाही. म्हणजे असे क्वेशन असतात. त्यामुळे 30% क्वेशन कन्सेप्च्युअल आणि 40% क्वेशन हे करंट बेस होते. आणि ह्याच पॅटर्नमध्ये स्कीम असतील, करंट असतील, ह्या सिलेबसनुसार किंवा सिलेबस जसा आहे त्याच्यानुसार न विचारता आजच्या वाणी हे परवा आपल्याला बघायला भेटेल. तर आता आजची लेव्हल बघितली मॉडरेट टू हार्ड होती. बाकी सब्जेक्ट तुम्ही सगळे बघितलेत. आज दिवसभर तुम्ही ते बघितले. मराठी कसा होता, इंग्लिश कसा होता. मराठीला कोणतंच व्याकरणाची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही तुमच्या आजपर्यंतच्या पहिलीपासून आतापर्यंत जे काही शिकले त्याच बेसवरती शुद्ध वाक्य किंवा शुद्ध शब्द, गाळलेल्या जागा भरा याच टाइपमध्ये पेपर आहे. त्यामुळे तिथं कोणत्याही व्याकरणाचा टच नाही. इंग्लिशमध्ये पॅसेज खूप सोपा होता आणि असतात. त्यामुळे तुम्ही काही जणांना इंग्लिश कव्हर नाही झाला किंवा जी-एस कव्हर नाही झाला. पण सांगतो 2 तासामध्ये पेपर कव्हर होतो. फक्त तुम्ही काय करता, जिथं तुम्हाला सांगितलं होतं अडून बसू नका. म्हणजे कोणताही क्वेशन असेल जी-एस आपल्या याचा ॲग्रीकल्चरमध्ये काही डाटानुसार असतील, आपल्या रिझनिंगमध्ये काही पझल असतील, हे तुम्हाला सुटत नव्हते. तर त्यावेळेस तिथं अडून बसू नका. पटकन तिथं काय करा, मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करून ठेवा किंवा मग फक्त मार्क फॉर रिव्ह्यू करा. जेव्हा सगळं सोडून होईल ना, त्यानंतर तिथे या आणि सोडवा. पण तिथे वेळ घातल्यानंतर तुमचा ॲग्रीला किंवा तुमचा जो सब्जेक्ट राहील त्याला फटका बसतो. ॲग्री जास्त शक्यतो करून तुम्हाला जर रिझनिंग अवघड जातोय, तर तुम्ही पहिले ॲग्री सोडवा आणि मग रिझनिंगवर जावा. ठीक आहे. पहिले जे सोपे सब्जेक्ट आहेत ते सोडवा आणि मग तुमचा शेवट जो काही राहील तो. जर शेवटला 5 मिनिटं राहिले, तर जेवढे काही अटेम्प्ट करायचे राहिले होते, तेवढे सगळे अटेम्प्ट करून द्या. कारण शेवटी निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे सगळं करायचं. आता बघा, आजचा भर कशावर होता? सेरिकल्चर असेल, आपला मशरूम असेल, कल्टिव्हेशन, त्याच्यानंतर करंट डाटा जास्त करून, त्याचे रिपोर्ट, सेंट्रलच्या स्कीम. आपण हे उद्या जरा डिटेलमध्ये याच्यावरती बघूया. 1-1.5 तास आपण इम्पोर्टंट सेशन घेऊ. त्याच्यामध्ये सगळं जेवढं काही हे येईल का नाही हा प्रश्न त्या 19 तारखेचा आहे. पण त्यानुसार तुमची तयारी थोड्या वेळात करून घेऊ आपण त्याच्यानुसार. ठीक आहे. तर आता बघा फर्स्ट शिफ्ट जी झाली, तर त्याच्यामध्ये आज क्वेशन कसे होते आणि तुम्ही 19 तारखेला काय स्ट्रॅटेजी करायची किंवा कोणत्या पॉइंटवर भर द्यायचा हे आपण बघू. तर आज बघा पहिला क्वेशन जो होता राउंड रिव्होल्यूशन. आता राउंड रिव्होल्यूशन कशाचं? आता पूर्ण आपण रिव्होल्यूशन कंप्लीट केलते. काय केलं होतं, काय नाही ते तुम्ही जज केलंय. त्यामुळे प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही आता का हे आलतं आणि ते आलतं. ठीक आहे.
तर बघा राऊंड रिव्होल्युशन बटाट्यामध्ये झालं, त्यानंतर त्याचं उत्तर म्हणजे ज्यांचा पेपर झालाय त्यांच्यासाठी उत्तर. पण IBPS मध्ये काय असतं की सगळेच क्वेश्चन आपण सांगू शकत नाही. म्हणजे पहिली गोष्ट जसा वर्ड तिथे होता तसा वर्डने आपण इथे आपल्याकडे तो येत नाही किंवा त्याचं आपल्याला तसं आकलन पण होत नाही. कारण आपल्यासमोर प्रश्न नाही आता, जो काय अर्थ निघाला किंवा जेवढे शब्द माहित होते त्यावरून ते उत्तर काढलेले. त्यामुळं थोडेफार ॲन्सर चेंज असू शकतात. ओके. थोडेफार 10% ॲन्सर चेंज असतात आणि आतापर्यंत IBPSमध्ये जेवढे पण म्हणजे बँकिंगचे पण क्लासेस असतील 60 पैकी किमान फक्त 40-45च ॲन्सर्स बरोबर भेटतात. बाकीचे सगळे ॲन्सर आपल्याला एक म्हणजे द्यायचे म्हणून द्यायचे, पण ते तसे बदलू शकतात. कारण IBPSची जी की असते त्यांच्या त्या शब्दानुसार ते ॲन्सर निघतात. तिथं आपल्याला चॅलेंज करता येत नाही. ठीक आहे. तसे शब्द बघू आपण ते कुठे होते. बघा राउंड रिव्होल्यूशन, पोटॅटो, गोल्डन फायबर बघितलं होतं आपण, ज्यूट, सपोटाचं प्रोपगेशन मेथड. आता ह्या प्रोपगेशन मेथड ज्या आपण कंप्लीट केलत्या, त्यामध्ये इनआर्चिंग सपोटामध्ये म्हणजे तुम्ही ईगलमध्ये जरी बघितलं इसेन्शियलमध्ये, तरी पण तिथं सपोटामध्येच आपण इनआर्चिंग करतो. ठीक आहे. पण जॅकफ्रूट पण मध्ये पण इनआर्चिंग केली जाते, मँगोमध्ये पण केली जाते डिटेलमध्ये बघायचं तर. म्हणजे तिथं जे ऑप्शन होते ना, तर ते सगळेच होते मग. पण स्पेशली 90% 95% जर म्हटलं, तर सपोटा. पण त्यांना जर द्यायचं असेल, तर त्यातलं ते दुसरं पण देऊ शकतात. कारण त्याचं उत्तर बाकी पण आहे. पण जर फोकस म्हटलं तर सपोटामध्ये. त्यानंतर जिनिंग बघितलं होतं आपण. जिनिंग कशाचं होतं? आपल्या कॉटनच्या रिलेटेड 30 ते 33%. त्यानंतर ॲपल ऑफ ट्रॉपिक्स. आपण फ्रूट क्रॉपमध्ये 2च क्रॉप बघितले होते, पोमोग्रेनेट आणि गवा. त्यातलं ॲपल ऑफ ट्रॉपिक्स कशाला म्हणतात? गव्हाला. मार्जिनल फार्मर सगळं क्लासिफिकेशन बघितलंय. ते पाठ करा. कारण मार्जिनल आज विचारलंय, पुढच्या वेळेस स्मॉल किंवा सेमी मीडियम, मीडियम पण असू शकतं. मार्जिनल फार्मर 0 ते 1 हेक्टर. पण त्यांनी हेक्टरमध्ये न विचारता एकरमध्ये विचारलं होतं. म्हणजे 2.5 एकर. हेक्टर नव्हतं तिथं. एकरमध्ये विचारलं होतं. 1.25 एकर किंवा मग 2.5 एकर. ठीक आहे. समजतंय का सांगा बरं एकदा? की फास्ट होतंय? कमेंट करा एकदा. ठीक आहे. तर बघा आता मार्जिनल फार्मर 0 ते 1 हेक्टर किंवा 2.5 एकर पर्यंत. ठीक आहे. तर बघा आता शुगर केनच्या इन्फ्लुअन्सला एरो सगळेच्या सगळे आपण क्रॉप घेतले, त्याच्यामध्ये फुलाला काय म्हणतात? तर त्याच्यावरती प्रश्न आलाय. पायरेथ्रम. आपण क्रिसॅन्थेमम फ्लॉवर पूर्ण बघितलं, पण हा एक बिट राहिला होता. क्रिसॅन्थेमम कशापासून म्हणजे जे पायरेथ्रम आहे, ते कशापासून बनवतात? तर ते रूट पासून आपलं सॉरी फ्लॉवर पासून बनवतो आपण. पाकळ्यांपासून बनवत असतो. पायरेथ्रम एक्सट्रॅक्टेड फ्रॉम फ्लॉवर पार्ट ऑफ क्रिसॅन्थेमम किंवा ऑप्शन होता ड्राईड फ्लॉवर. आणि असेच काही पार्ट आहे अजून फ्लॉवर क्रॉपचे ज्याच्यापासून आपण अरोमॅटिक किंवा मेडिसिनल प्रॉपर्टी त्याच्या, तर ते बघून घेऊ. ते 4 एक चार्ट बोर्डला ते आपल्या इसेन्शियल मध्ये पण आहे किंवा इन्स्टंट मध्ये पण आहे. त्यानंतर पुढचं असं विचारलं होतं, अशी कोणती सॉइल आहे ज्यात ऑर्गॅनिक मॅटर कमी आहे आणि आयर्न कंटेंट जास्त आहे? आयर्न कंटेंट जास्त आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं होतं टी रबर कॉफीसाठी कोणती सॉइल चांगली? आता आयर्न कंटेंट जर जास्त म्हटलं तर रेड सॉइल येते. पण जेव्हा टी, कॉफी, रबर ही जास्त पावसाच्या प्रदेशात आणि पर्वतीय भागात लावतो, त्यामुळं तिथं लॅटराइट सॉइल असते. त्यामुळे त्याचं उत्तर काय? लॅटराइट मृदा. त्यानंतर सिल्कवर्म डिसीजेस नाही. आता सिल्कवर्ममध्ये पेब्रिन आहे, फ्लॅचेरी आहे, ग्रासरी आहे. पण सुट्टी माऊल्ड हा डिसीज नाहीये. त्यामुळं हा ऑप्शन होता त्याचा, की सिल्कवर्मचा डिसीज कोणता नाही? सुट्टी माऊल्ड. बाकी सगळेचे सगळे 4 डिसीज होते ते कव्हर केलेत. त्यानंतर हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ वॉटर सेव्ह इन अ मायक्रो इरिगेशन? आता ड्रिपमध्ये किती होतं? 90-95. आपल्या स्प्रिंकलरमध्ये किती होतं? 75-80%. पण यांनी काय विचारलं, की गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्रीनुसार कन्व्हेन्शनल मेथडच्या तुलनेमध्ये मायक्रो इरिगेशन मध्ये किती पाणी वाचतं? 60 ते 70%. त्याचं 60% ऑप्शन होतं तिथं, त्यामुळे त्याचं उत्तर 60%. परत एकदा सांगतोय, IBPS मध्ये 10% आन्सर बदलू शकतात, काही हे फायनल नाही. तरी तुम्हाला एक फायनल म्हणजे आपण थोडाफार प्रयत्न तरी केलाय. या 2 शीट ज्या असतील, शिफ्ट फर्स्टची, शिफ्ट सेकंडचे आन्सर ज्यांना परत बघायचे असतील त्यांनी राहुरी ॲग्री अकॅडमीचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती बघू शकता. आणि थर्ड शिफ्टचे जे आन्सर प्रश्न भेटतील उद्या, काय आलेले, काही उद्या येतील, तर त्याचं परत आपण असे पेजेस बनवून ते तिथे परत PDF टाकूया राहुरी ॲग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर. म्हणजे ज्यांना पेपरसाठी वापरायचं पुढच्या ते वापरू शकता किंवा ज्यांना बघायचे उत्तर कोणती बरोबर होती, ते आपली राहुरी ॲग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा.
आता मलबेरी कल्चर, आज सगळ्या शिफ्टला हा मलबेरीवरती आपला म्हणजे सेरिकल्चर क्वेश्चन होते. तर मलबेरी कल्चर आयडियल टेम्परेचर. आता हा ऑप्शन असाच होता की सांगता येत नाही. पण आता सध्या जे आपल्याकडे सोर्स आहे त्याच्यानुसार 24 ते 28 डिग्री आणि 65 ते 80% ह्युमिडिटी. एक 50 ते 50% वाली ह्युमिडिटीचा ऑप्शन होता. त्यानंतर 100चा पण होता. पण 100 खूप जास्त होती. तेवढ्या ह्युमिडिटीत कोणतंही क्रॉप किंवा सेरिकल्चर टिकत नाही. त्यामुळे 24 ते 28 किंवा आणि 65 ते 80% ह्युमिडिटी एवढा ऑप्शन त्याचा असेल. किंवा मग 22 ते 28 ची एक रेंज होती वाटतं. ते उत्तर असेल त्याचं. आसाम सिल्क नेम. आता आसाममध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की एकच आहे फक्त मुगा. कारण आसाममध्ये मोनोपॉली कुणाची? मुगा सिल्कवर्मची. आणि मुगा सोम किंवा पळस आपण ते 2 प्लांट पण बघितले होते, ज्याच्यावरती फीड करतंय मुगा सिल्कवर्म. मलबेरी कल्चरचं सगळ्यांनी व्हिडिओ बघून घ्या. सेरिकल्चर तुम्हाला सांगितलं होतं मी एक्सलन्स मधून तो व्हिडिओ बघून घ्या त्याचा. किंवा मग पीके सरांच्या याच्यावरती पण आहे YouTubeवरती. ते दोन्ही मशरूम आणि सेरिकल्चर नीट करा. 2-2 क्वेश्चन आलेले आहे त्याच्यावरती. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आता. हे जे आपण खुणा केल्यात हे क्वेश्चन जसे तसे व्हिडिओमधून किंवा आपल्या टेस्ट सीरीज मधून पण बऱ्यापैकी कारण टेस्ट सीरीजच व्हिडिओ अनालिसिस होतं त्यामुळे त्याच्यातूनच आलेले हे सगळे क्वेश्चन आणि जसेच तसे पडले होते बाकी कन्सेप्च्युअल जे पडले ते तर जाऊ द्या. त्यानंतर एक्सटेन्शनच्या 5 वाक्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता की इनफॉर्मल आहे, त्याच्यानंतर लिंक बिटवीन रिसर्च अँड फार्मर, आणखी काय होतं एक्सटेन्शन हा इज फॉर एक्सटेन्शन फॉर फार्मर नॉट विथ देमसेल्फ असं एक वाक्य होतं आणि आणखी 2 वाक्य होते. त्यातलं बरोबर कोणतं होतं विचारलं होतं. याचं उत्तर सांगता नाही यायचं एक्सटेन्शनचं. त्यानंतर हाऊ मेनी सॉइल क्लासेस क्लासेस होतं ते. ओके. क्लासेस इन इंडिया. तर ते किती आपले लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन बघितलेले आपण. किती ते 8. ध्यानात ठेवा. क्लासेस किती? 8 आहे. त्यानंतर पहिले 4 बघितले कल्टिव्हेशनसाठी, बाकीचे 4 आपण कल्टिव्हेशनसाठी वापरत नाही. कोणतीतरी एक अथॉरिटी का बॉडी विचारली होती. त्यानुसार सॉइल क्लासेस किती इंडियामध्ये असं दिलं होतं. विच स्कीम इज प्रमोट टू फूड प्रोसेसिंग सेक्टर. आता ह्या प्रश्नाचं आहे ना आन्सर जरी वाचलं नसेल तरी एक फक्त लॉजिकने निघत होतं कारण बाकीच्या फूडसाठी अशा कोणत्या तिथं योजना दाखवत नव्हतं. त्यामुळे इलिमिनेशन मेथडनी हे उत्तर निघत होतं आणि बऱ्यापैकी जणांचं बरोबर आलंय. पीएम किसान संपदा योजना ही फूड प्रोसेसिंगसाठी प्रमोट करते. फूड प्रोसेसिंगसाठी. ट्रेनिंग. आता ट्रेनिंग आणि प्रूनिंग तुम्हाला खूप वेळा अर्थ समजून सांगितलाय त्या अनालिसिस मध्ये आपण की काय सांगितलं होतं ट्रेनिंग मध्ये शेप असेल, त्याचं डायरेक्शन असेल किंवा त्याची शेप, डायरेक्शन आणि आणखी काय होतं साईज हे सगळं कंट्रोल करतो. प्रूनिंग मध्ये काय करतो फक्त अनवॉन्टेड ब्रांचेस काढतो आणि क्वालिटीच्या साठी आपण असतं ते. मग इथं विचारलं होतं विच मेथड यूज फॉर कंट्रोल ऑफ शेप, साईज अँड डायरेक्शन ऑफ प्लांट ग्रोथ. त्याचं उत्तर आहे ट्रेनिंग. त्यानंतर कोणतं केमिकल यूज केलं जातं माइट आणि टिक साठी. आता रोडंट तुम्हाला माहिती आहे रॅट साठी होतं. त्यानंतर बाकीचे तो ऑप्शन त्याचे काही ते वेगळेच होते. मग माइट आणि टिक साठी कोणतं राहत होतं ऍक्रिसाइड. त्यानंतर सीड डॉर्मन्सी हा प्रश्न मला नक्की हाच होता की थोडा वेगळा होता. नक्की सांगता यायचं नाही. पण जर इंडस सीड डॉर्मन्सी म्हटलं असेल तर ऍब्सिसिक ऍसिड उत्तर आहे त्याचं. पण जर ब्रेक करायला सांगितलं असेल तर आपण काय जिब्रेलिन असेल. हो. हे टॉपिक एवढं कंप्लीट झालं का पटकन आपण त्यामुळे हे कंप्लीट करून घेऊ म्हणजे त्या ज्यांना उत्तर पाहिजे होते त्यांना उत्तर मिळून जातील आणि त्यानंतर मग आपण कोणते टॉपिक करायचे ते सांगू आणि मेन टॉपिक तुमचे उद्या मी कंप्लीट पण करून घेतो. ठीक आहे. तर बघा आता सीड डॉर्मन्सी इंड्यूस करायसाठी ऍब्सिसिक ऍसिड आणि ब्रेक करण्यासाठी कोणतं होतं जिब्रेलिन. आता मग तुम्हाला प्रश्न सांगताना बघा आता सीड डॉर्मन्सीचा विचारलाय म्हणजे आपले कोणते हा प्लांट ग्रोथ हार्मोन हे महत्वाचं आहे आपल्यासाठी टॉपिक जो तुम्ही व्हिडिओ मधून तिकडे अनालिसिस मधून कंप्लीट केलेला आहे. म्हणजे हेच सांगायचंय का ह्या वाक्याला रिलेटेड जो जो टॉपिक आहे ना तर ते बघा कारण प्रश्न बघा सकाळच्या शिफ्टला रेड कलरचं इन्सेक्टिसाइड कोणतं प्रकार दाखवतो तर ते एक्स्ट्रीमली टॉक्सिक होतं आणि दुपारी फक्त काय विचारलं येल्लो कलर काय डिनोट करतोय म्हणजे ते काय करताय फक्त कलर मध्ये किंवा त्याच्यामध्ये चेंज करत चालले त्याच रिलेटेड म्हणजे आता मलबेरी ना तर मलबेरीचा हा पार्ट सकाळी विचारला का दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा अशा 3 शिफ्ट मध्ये त्याच सेरिकल्चर घटकाभोवती फिरताय किंवा मशरूम भोवती फिरताय. तसंच इथं पण आहे काय काय टॉपिक आहे ना तर त्याच्या बाजूनीच फिरतंय ते बघा तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं तर ट्रेनिंग आहे तर पुढचं प्रूनिंग येऊ शकतं परवाच्या दिवशी डेफिनेशनला असं प्रोपोगेशन मेथड आहे. त्यामुळं इसेन्शियल ऑफ ऍग्रीकल्चरचे किंवा सुंदा मधले जे हॉर्टिकल्चर चालू झालं पहिले 5-6 चार्ट आहे ना ते बघून घ्या.
कारण आता इन्स्टंट ते तुम्हाला एवढं कम्प्लीट नाही होणार ते. त्यामुळे इसेन्शियल कम्प्लीट करून घ्या. 7-8 पानामध्ये ते तुमचे मेजर तेवढे फ्रूट टाइप आज खूप वेळा विचारला. जो आपला पार्ट झालाय त्याच्यामध्ये फ्रूट टाइप असेल, प्रोपगेशन मेथड असेल ते बघून घ्या. ठीक आहे. आज मँगोचं सायंटिफिक नेम पण विचारलं थर्ड थर्ड याला. ठीक आहे. व्हर्नलायझेशन कशाला करतो? व्हर्नलायझेशनचं काम काय असते? फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजे चिलिंग टेम्परेचर दिल्यामुळं लॉंग ड्युरेशन क्रॉपमध्ये फ्लॉवरिंग लवकर होते. ठीक आहे. आता मग इथं तुम्ही स्कॅरिफिकेशन, स्ट्रॅटिफिकेशन हे बघून घ्या. ते झालंय आपलं. ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांना आता फक्त तुम्ही तुमची रिव्हिजन चालू राहू द्या. आता खूप पळायचा प्रयत्न नका करू असं. म्हणजे मी आता हे करू, ते करू. तुमचं जे चाललंय ते चालू राहू द्या. फक्त या पॉइंटच्या नुसार जे स्पेसिफिक टॉपिक आहे ना, त्याच्यामध्ये कंप्लीट करा. ठीक आहे. क्रिसॅन्थेमम कंप्लीट झालाय. पण क्रिसॅन्थेमममध्ये त्यांनी विचारलं होतं पायरेथ्रम हा कंटेंट कशापासून एक्स्ट्रॅक्ट करतो आपण? तर तो आपण ड्राईड फ्लॉवर पासून करतो असा प्रश्न होता. आणि बाकीचं फ्रूट क्रॉप तुम्हाला जर बघायचे असेल फ्लॉवर क्रॉप आपले, तर शेवटचा जो व्हिडिओ आहे 8व्या 9व्या एनालिसिसमध्ये फ्लॉवर क्रॉप घेतलेले त्याच्यात तुम्ही कंप्लीट करू शकता ते. ठीक आहे. आता जर्मप्लाझम स्टोअर इन कोल्ड स्टोरेज ऑर इन अ फ्रोझन स्टेट त्याला काय म्हणतात? आता जर्मप्लाझम आहे. जर्मप्लाझम म्हणजे काय? जे आपले वाईल्ड असतील किंवा आपल्याकडे जे नष्ट होण्याच्या मार्गावर जे काही जर्मप्लाझम आहे सगळे, तर ते स्टोअर करतो आपण जास्त काळ टिकवण्यासाठी. त्याला म्हणतात क्रायो प्रिझर्वेशन. फ्रोझन स्टेटला किंवा चिलिंग टेम्परेचरला आपण जे स्टोअर करतो. त्यानंतर डेल्टा म्हणजे काय? आता इरिगेशन मध्ये हा प्रश्न येणारच होता. मग इरिगेशन मध्ये त्यांनी काय सांगितलं? डेल्टा, ड्युटी हे करून ठेवा. डेल्टाची डेफिनेशन, ड्युटीची डेफिनेशन, बेस पिरियडची डेफिनेशन आणि क्रॉप पिरियड हे 4 डेफिनेशन आता लेक्चर झाल्यानंतर पहिल्या बघून घ्या. कारण याच्यावरती एक क्वेश्चन असेल. ठीक आहे. मग बघा डेल्टा म्हणजे काय? डेप्थ ऑफ वॉटर. किती डेप्थ ऑफ वॉटर पाणी गेलं त्याला म्हणतात डेल्टा. त्यानंतर पीएम गरीब कल्याण योजना. आता ही स्टार्ट कधी झाली? मार्च 2020 च्या आसपास. जे 5 किलो अन्नधान्य आपण पर पर्सन देत होतो आणि फ्रीमध्ये चालू केलंय. परत एक्सटेंड केलं आपण 25-26 पर्यंत वाटतंय. मग ही गरीब कल्याण योजना कधी होती? मार्च 2020 ची. आता ही पण जेव्हा आम्ही पेपर दिला, मी पण दिला असता त्यामध्ये असं मी पण वाचलेल्या नव्हत्या भरपूर साऱ्या स्कीम आता. म्हणजे अग्रीमेंट जेव्हा लेक्चर घेतले त्याच्यानंतर एप्रिल मे नंतर वाचले नव्हते. पण यावेळेस काय होतं फक्त इलिमिनेशन करून मग बरोबर जात होत्या गोष्टी. कारण आपल्याला माहिती कोविड चालू झाला तेव्हा गरिबांसाठी अन्नधान्य गरजेचं होतं. थोडंफार इलिमिनेशन किंवा मेथड चालू राहू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणतं बायोपेस्टिसाइड नाहीये? आपला व्हिडिओमध्ये तुम्हाला दोनदा सांगितलं ट्रायकोग्रामा आणि डर्मामध्ये फरक काय? डर्मा हे फंगल इन्सेक्टिसाइड आहे. सॉरी फंजीसाइड आहे. मग जर ट्रायकोडर्मा ही फंजीसाइड आहे तर ते बायोपेस्टिसाइड कसं काय असेल? एवढ्यावरच याचं उत्तर निघत होतं. कारण बाकी सगळे बायोपेस्टिसाइड होते. आणि तुम्हाला काय विचारलं होतं? बायोपेस्टिसाइड कोणतं नाही तर ट्रायकोडर्मा. डर्मा डर्मल पावडर आहे ती बुरशीसाठी आणि ग्रामा जो आहे तर तो ग्रामाचे ग्रॅन्युअल असतात ते इन्सेक्टिसाइड म्हणून वापर करतो. हे ध्यानात ठेवा. ऍग्रीकल्चर सेन्ससचं रेफरन्स इयर 1970-71 ला पहिली जनगणना झाली होती. पहिली जनगणना आणि याचं बेसिक युनिट पण विचारलं ऑपरेशनल होल्डिंग. म्हणजे आता आपल्या घरी जी काही जमीन माझ्या वाट्याला आहे किंवा जी आपण कसतोय ती झाली ऑपरेशनल होल्डिंग त्याच्याकडे असणारी. मग ऑल इंडियामध्ये दुसऱ्या शिफ्टला पण प्रश्न विचारला पर हेक्टर म्हणजे पर फार्मर लँड होल्डिंग किती 1.08. मग इथं विचारलं होतं ऍग्रीकल्चर सेन्सस भर जास्त होता त्यामुळे ऍग्रीकल्चर सेन्सस टॉपिक नीट करून ठेवा. मी तुम्हाला 2 फोटो त्याचे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलं वाटलं तर सेन्ससचे किंवा आपण उद्या ते व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊ सगळं सेन्सस असेल किंवा काही योजना असतील महत्वाच्या त्या कंप्लीट करू. ऍग्रीकल्चर सेन्सस 70-71. इओपोट्रान्सपिरेशन किती वेळा झालंय? लायसीमीटर येते. लायसीमीटर यूज करतो. ठीक आहे. मग इथं लायसीमीटर विचारलंय. पुढच्या वेळेस तुम्हाला तो फोटो जो टाकला होता ग्रुपवरती काल, तर त्याच्यामध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट दिलेत ना, त्याच्यातलं एक विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे ते एक पेज करा. जे सांगतोय ते लिहून ठेवा वाटलं तर. करंटच्या घेऊ आपण. ठीक आहे. तर बघा काय सांगितलंय, जे तुम्हाला सांगतोय त्यातलं काय वाचायचं ते ध्यानात नाही राहणार. त्यामुळे ते लिहित चला. आता लायसीमीटर क्वेश्चन आहे. त्यातले इन्स्ट्रुमेंटर पायरोनोमीटर असेल किंवा रेन गेज असेल सगळे. ते काल जो आपला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप दोन्हीकडे फोटो टाकलेला आहे ग्रुपवरती आपला, तर तो नीट करा. त्यानंतर पुढचा आता अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल राईस इन्स्टिट्यूट मनिला फिलिपाईन्स जर मिलिंग प्रोसेस मध्ये 100 किलो आपण जर रफ राईस म्हणजे रॉ राईस आणलं सगळं ते साळी सहित तर त्याच्यापासून जो राईस मिळणार तो किती मिळतो? 68% का 75? आता रेंजच 65 ते 75% दिलेली.
त्यामुळे ते उत्तर 68 पण देऊ शकतात आणि 75 पण देऊ शकतात. त्यानुसार आहे ते. त्यामुळे 50-50 अकॉर्डिंग टू IRI रफ राईस किती भेटणार 100 किलोपासून 65 ते 75 एवढं पर्सेंटेज आहे त्याचं त्यांनी दिल्यानुसार. त्यामुळे दोन्ही ऑप्शन होते. आता मान्सून बेनिफिशियल महाराष्ट्र असेल किंवा इंडिया असेल, साउथ वेस्ट मान्सून आहे ना, किती वेळा सांगितलं. महाराष्ट्रात 85% पाऊस साउथ वेस्ट पासून, 75% नॉर्थ साउथ वेस्ट पासून इंडियासाठी. म्हणजे महाराष्ट्रात 85% पडतो आणि इंडियामध्ये 75% पडतो. साउथ वेस्ट मान्सून होता हा. त्यानंतर स्प्रेअर कोणता यूज करतो इंडियामध्ये? नॅपसॅक स्प्रेअर सगळ्यात जास्त. दुसरा एक होता हँड हेल्ड नाही आपला काहीतरी पाठीवरचा होता हँड हेल्ड स्प्रेअर असा टाइप. पण तो कोण जुना झाला तो. त्यामुळे ध्यानात ठेवा नॅपसॅक पॉवर स्प्रेअर वापरतो आपण. बॅटरीवाले पंप आता पाठीवरचे. ठीक आहे. बेसिक युनिट विचारलं होतं ऍग्रीकल्चर सेन्ससचं. ऑपरेशनल होल्डिंग म्हणजे पहिली गोष्ट सेन्सस उद्या घेऊ. आता डिटेल नाही घेत. आता सध्या आपल्याला फक्त क्वेश्चन, ॲन्सर आणि तुम्हाला पुढे स्ट्रॅटेजी काय-काय वाचायचं ते सांगू. ठीक आहे. त्यानंतर हायड्रोपोनिक म्हणजे काय? विथआऊट सॉइल. आता इथं 2 कन्फ्युजन झाले. कारण पहिला ऑप्शन होता ग्रोइंग ऑफ क्रॉप इन अ मिस्ट चेंबर आणि दुसरा होता विथआऊट सॉइल. आता मिस्ट चेंबर म्हणजे आपण तिथं पण फॉगर बसवत असतो. सॉइल नसते आणि फॉगर बसूनच तसं वातावरण करतो. पण त्याचा मेन स्पेसिफिक आन्सर बघितला ना तर विथआऊट सॉइलच येणार आहे. त्यामुळे त्याचा आन्सर काय विथआऊट सॉइल. विच ॲप डेव्हलप बाय गव्हर्नमेंट फॉर वेदर, मार्केट प्राइस, IPM प्रॅक्टिसेस याच्यासाठी काय किसान सुविधा ॲप आहे. नावातच आहे सुविधा. म्हणजे आता इथं ठीक आहे वाचन गरजेचं होतं. जरी नसेल तर थोडंफार एलिमिनेशननी किसान सुविधामध्ये काय करून दिलेलं कारण खेतीबाडी ते ऑप्शन होते. तर ते खेतीबाडी ते वाटतंय आर्टिकल काहीतरी ते मासिक आहे त्यामुळं. किसान सुविधा ध्यानात ठेवा. कशासाठी? वेदर, मार्केटच्या प्राइस, IPM प्रॅक्टिसेस. प्रोडक्शन ट्रेंड. आता हेच क्वेश्चन IBPSच्या EFO तुम्हाला सांगितलं होतं, की प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर बघा आणि जसेच्या तसे बरेच क्वेशन आलेले आहे याच्यामधून. जेव्हा ते क्वेशन आले तेव्हा एकच वाटलं, की ज्यांनी IBPSचे जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर केलेत ना, त्यांच्यासाठी हा खूप सोपा असणार आहे. कारण भरपूर क्वेशन मागच्या 22चे, 23चे जसेच्या तसे दिले होते त्यांनी. त्यामुळे ते वाचायला पाहिजे होते आणि तुम्ही पण जरी वाचले नसते ना आता 19ला, तर ध्यानात ठेवा. परत एकदा शेवटला सांगतो, की प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर IBPSचे परत एकदा काढा. ओके, YouTubeला व्हिडिओ आहेत. त्यातला 21, 22, 22, 23 2च बघा हे लेटेस्टचे आणि त्याच्यामध्ये काय-काय विचारलंय तेवढं बघा. तेच इम्पोर्टंट पडू राहिलेत परत. त्यानंतर प्रोडक्शन ट्रेंड हा प्रश्न विचारून झालेला आहे. हॉर्टिकल्चर कम्युनिटी 22-23 ला. मग सगळ्यात जास्त व्हेजिटेबल कारण कांदे, बटाटे हे कसं आहे युनिटनी जास्त आहे किंवा टनेजमध्ये असतं ते. कांदे, बटाटे, वांगे आपलं सगळं. फ्रूट त्याच्यापेक्षा कमी आणि प्लांटेशन क्रॉप त्याच्यापेक्षा कमी. त्यामुळं ध्यानात ठेवा हा ट्रेंड. ब्रेक हॉवर्स ऑफ ब्रेक इव्हन हॉवर ऑफ पॉवर टिलर. आता हा मला ॲन्सर सापडला नाही याचं. पण प्रश्न ध्यानात ठेवा म्हणजे विचारला होता असा ब्रेक इव्हन हॉवर किती पॉवर टिलरमध्ये. त्यानंतर बायोलॉजिकल फार्मिंगला परमॅकल्चर म्हणतात. ओके. असंच टाइप सांगितलं होतं त्यांनी. बायोलॉजिकल फार्मिंगला कोणता तरी एक शब्द होता. त्याला काय म्हणतात तर परमॅकल्चर त्याचं ऑप्शन होतं. त्यानंतर प्रिसिजन व प्रश्न होता, की डाटा इन्फॉर्मेशन अशी कोणती फार्मिंग आहे, ज्याच्यामध्ये GISचा वापर करतो आपण जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टमचा. तर ती प्रिसिजन फार्मिंग आहे. फक्त GIS वरून उत्तर निघत होतं प्रिसिजन फार्मिंग. कारण GIS, GPS हे सगळे जे कंटेंट आहे, तर ते कशामध्ये वापरतो आपण प्रिसिजन फार्मिंगमध्ये वापरत असतोय. त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल हा थोडा होता वाचला असेल तरच उत्तर आलं असतं. तर याच्यामध्ये याचं उत्तर काय आहे मला ऑप्शन माहित नाही. पण त्यामुळे प्रिन्सिपल कोणते ध्यानात ठेवा. आपल्याला हाच फिरून जर त्यांनी तिकडे विचारला परत पुढच्या शिफ्टला पण वेगळे ऑप्शन दिले, तर माहित पाहिजे रिसायकल, परत रियूज करायचा, रिड्यूस करायचं हे सगळं सॉलिड वेस्ट, त्यानंतर रिपर्पजसाठी वापरायचं, रिफ्यूज करायचं, रिपेअर करायचं किंवा रिथिंक करायचं असे 7 प्रिन्सिपल आहे त्याचे. रिसायकल, रियूज, रिड्यूस, रिथिंक, त्यानंतर रिपर्पज, रिफ्यूज आणि रिपेअर. फसल बीमा योजना हा प्रश्न आहे ना जसं तसा 22ला विचारला होता आणि 22ला चुकून आलो आम्ही आणि हा प्रश्न परत आज आलाय आणि ॲग्रीच्या MPSCला पण विचारून झाला हा क्वेश्चन आणि पेपर आहे ना खरंच ॲग्री MPSC आणि म्हणजे 50% पेपर आहे ना हा IBPS AFOच्या मेन्स आणि आपली ॲग्री MPSC लेव्हल होता. कारण जसे तसे क्वेश्चन प्लस तिकडे तर 4च क्वेश्चन असतात ॲग्री MPSCला इथं 5 क्वेश्चन होते. त्या 5 मध्ये मग काय सांगितलं फसल विमामध्ये थ्रेशोल्ड यील्ड कधी म्हणायचं तर पास्ट 7 इयर म्हणजे मागच्या 7 वर्ष पण त्याच्यातले जे 2 कॅलेमिनिटी इयर आहे ना ते सोडून. म्हणजे हे सगळं बघताना असं वाटत होतं की ॲग्रीमेंट्सला आपण जे केलंय किंवा जे शिकवलं होतं सेकंड बॅचला तर ते जसे तसे क्वेश्चन आले होते तिकडं. म्हणजे हे
कालची जी योजनांचं लेक्चर घेण्यापेक्षा त्या महत्वाच्या सिलेबस मधल्या जर ते एक लेक्चर तिकडची सगळ्या स्कीमचं आणि याचं घेतलं असतं तर त्याचे क्वेश्चन जास्त पडले असते. पण ठीक आहे चालायचंच ते. त्यानंतर पुढचं बेस्ट स्टेट इन इनलँड फिशरी. तर उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे भूमत्स्य अ, व्यवस्थापनामध्ये सगळ्यात भारी कामगिरी कोणी केली होती? कोणत्या राज्याने? तर ते उत्तर प्रदेशने. लोएस्ट सॉइल ऑर्डर. आता सगळ्यात लोएस्ट सॉइल ऑर्डर कोणती? आपण ज्या 12 ऑर्डर घेतल्यात त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं आणि ऑर्डर परत ध्यानात ठेवा. ऑर्डर ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तो तक्ता नीट करून ठेवा. इसेन्शियल मध्ये आहे, सुंदामध्ये आहे किंवा आपल्या जे लेक्चर झालंय त्याच्यामध्ये आहे. तो तक्ता रेड सॉइलला काय म्हणतात, ऑक्झिसोल कशी सॉइल आहे किंवा व्हर्टिसोल कशी आहे, काय त्याचे सगळे फीचर काय 2-2 लाईन मध्ये ते करून ठेवा. कारण तो प्रत्येक शिफ्टला त्याच्यावरती सॉइल वरती त्यांनी फिक्स क्वेश्चन दिलेला आहे. त्यामुळे काय करायचंय तर आपला सॉइलच्या ऑर्डरचा तक्ता. त्यानंतर लोएस्ट सॉइल ऑर्डर कोणती आहे ज्यात होरिझॉन नाही. तुम्हाला सांगितलं एंट्री सोल, एनटी सोल. एनटी म्हणजे काय आत्ताची एंट्री झालेली तिची आणि जर ती आत्ताच एंट्री झालेली त्या भागामध्ये किंवा पाण्याने वाहून आलेली पहिली एंट्री झाली त्याची म्हणजे अॅल्युअल म्हणतो नंतर आपण त्याला गाळाचे थर साचले हे झालं. मग एनटी म्हणजे एंट्री झालेली आणि जेव्हा त्याची एंट्री होती तेव्हा तिथं झोन फॉर्मेशन नसतो. त्यामुळे त्याचं उत्तर ध्यानात ठेवा. सगळ्यात लोएस्ट सॉइल ऑर्डर आत्ताची आणि हॉरिझॉन नाही अशी कोणती एनटी सोल. सॉइल मूव्ह फ्रॉम बॉटम टू टॉप. आपण नांगरणी केली किंवा कोणते जर ऑपरेशन केले खालची माती वरती, वरची माती खाली. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन होते ट्रान्सव्हर्जन आणि ट्रान्सलोकेशन. बाकीचे ऑप्शन काही जुळत नव्हते. तर मला तर वाटतं याचं उत्तर ट्रान्सलोकेशन असेल. कारण म्हणजे पार्टिकल खालून वर आणि वरून खाली होत आहे. त्यामुळं ट्रान्सव्हर्जन. आता हे ॲग्रीकल्चर सेन्सस 5 सेंटेन्स दिले होते आणि त्यातलं चुकीचं ओळखायला लावलं होतं. त्यामुळे याचं मला सेंटेन्स पूर्ण माहीत नाहीये किंवा जे काही सगळीकडे बघितलं आपण तिथं पण प्रॉपर वर्डिंग भेटलेली नाहीये तशी. ऑपरेटेड एरिया राजस्थानमध्ये हायेस्ट हे बरोबर होतं. त्यानंतर लार्ज 0.57 म्हणजे त्यांनी सांगितलं होतं लेस दॅन 1% फार्मर आहे ना, हे 9 ते 10% एरिया होल्ड करतात. ते किती टक्के होता एक्झॅक्ट माहीत नाही. पण त्यांनी बरोबर सांगितलं होतं 1% च्या कमी 14% का 9% होतं. म्हणजे हे चुकीचं वाटतंय मला तरी. मार्जिनल स्मॉल फार्मर कंट्रिब्यूट 86% टोटल एरिया. वर्ल्डिंग नसल्यामुळे प्रॉपर याचं उत्तर सांगत नाही आणि ऑपरेशनल होल्डिंग इन डिक्लाइन इन ट्रेंड. टोटल ऑपरेशनल होल्डिंग ही वाढती हे ध्यानात ठेवा पण ऑपरेशनल होल्डिंग कमी होती म्हणजे कसं आता जी काही डिवायडेशन चालू आहे सध्या म्हणजे घराघरामध्ये काय होतंय 1 एकरचं परत अर्धा एकर दोघांना अर्धाचं परत कमी कमी ही झाली ऑपरेशनल होल्डिंग जी काय झाली पर हेड वाढत चालली म्हणजे माणसं वाढत चालली पण माझ्याकडे असणारी जमीन जी पहिली एक म्हणजे आजोबांक 2 असेल वडिलांक 1 आली आणि परत खाली अर्धा राहिली म्हणजे ही काय झाली ऑपरेशनल होल्डिंग कमी होत चालली म्हणजे ऑपरेशनल होल्डिंग कमी होत आहे पण टोटल ऑपरेशनल होल्डिंग काय होती वाढती. ठीक आहे. आता तुम्ही सगळे पेपर देणार आहात. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये तुमचे किती बरोबर आले असते तरी? अंदाजे एक सांगा कमेंट करा एकदा. झोप लागली का काय? मी पण सकाळी पेपर देऊन मला आता आज लेक्चर घ्यायचं नव्हतं, पण मुलांचे कमेंट, मेसेज एवढे की सर घेऊन टाका ते पूर्ण. मग त्यामुळं आणि तुम्हाला पण परत 2 दिवसात पेपर असल्यामुळं घेणं गरजेचं होतं हे. 30 ते 35 बाकीचे आय-बी-पी-एस, सी-एफ-ओला पण ही क्वेश्चन करून जायचे जे बघताय ते, ज्यांना परत आय-बी-पी-एस करायची कारण त्यांच्यासाठी हे महत्वाचा सोर्स आहे. कारण लेटेस्ट आता क्वेश्चन काढलेले त्यामुळे एक आपल्याला ट्रेंड तरी कळून जातो, की कुठं-कुठं फोकस करायचं. बाकीचं तर करायचंच आहे आपल्याला, पण सध्या फोकस तरी हा ध्यानात ठेवा. 30 ते 35, 35-40 ठीक आहे. त्यामुळे ध्यानात ठेवा कन्फ्युजिंग क्वेश्चन असतील किंवा जो एखादा सोडवता येत नसेल तिथं वेळ घालवू नका. कारण आपल्याला वाटलं होतं पेपर सोडून आपण मस्त 20-25 मिनिटं बसू किंवा 20 मिनिटं तरी उरतील कारण टेस्टला उरतात तसे. पण तिथं टेन्शन आणि आपण विचार जास्त करतो त्यामुळे टाईम शेवटचे 10-12 मिनिटं उरतात लईत लई काहींचे आणि काहींना पुरत पण नाही. त्यामुळं टाईमाचं योग्य नियोजन पहिल्या स्टार्टर सेशनमध्ये सांगितलंय. कारण तुम्ही सगळा अभ्यास एका बाजूला आणि टाईम मॅनेजमेंट एका बाजूला. टाईम मॅनेजमेंट चुकलं तर सगळा अभ्यास पाण्यात जातो. त्यामुळे ध्यानात ठेवा. त्यानुसारच टाईम द्या प्रत्येकाला. मराठीला 10 मिनिटं लय झाले. ते टाईम वाचवा आणि इकडे टाका सगळा तो. ठीक आहे. बघा आता पुढचं कृषी टेस्ट 2 ला आजचा जो बघितला याच्यात पण 13-14च्या वर मी तुम्हाला प्रत्येक
व्हिडिओला सांगितलं तर 2-2 बीट किमान येणार, म्हणजे 8 दुनी 16. ओके. तर 16च्या पॅटर्ननी सिलेबसला धरून चालल्यामुळं 13-14, 13-14 कॉमन चाललेत. थर्ड शिफ्टला जास्त क्वेश्चन आले, जसे तसे अनालिसिस मध्ये 16-17 जास्त. पण कन्सेप्च्युअल असणार आहे. कन्सेप्च्युअल क्लिअर केलंय. ज्यांनी ते कन्सेप्ट नीट ऐकलं त्यांचा ओके झालंय ते. ठीक आहे. तर बघा आता सेकंड शिफ्टला काय विचारलं, व्हॉट इज द रेंज ऑफ ईसी? ईसी फॉर ऑप्टिमम प्लांट ग्रोथ. आता हा ऑप्शन कसा होता त्यानुसार, कारण मी जी माहिती करून घेतली त्यानुसार त्याचा ऑप्शन 0.8 ते 1.8 पर्यंत होता. पण ते किती ऑप्शन व्हॅरी झाले ते सांगता यायचं नाही. त्यामुळे कारण याची रेंज जी आहे ती 3 पर्यंत पण जाते. त्यामुळे ऑप्शन नुसार आहे. ध्यानात ठेवा, 0.8 ते 1.8 तुम्ही म्हणताय ऑप्शन, तर त्यानुसार हे आन्सर. हॉर्टिकल्चर आणि नॉन हॉर्टिकल्चर क्रॉप गेट इन्शुरन्स किंवा कवर्ड कोणत्या योजनेअंतर्गत केले जातात? तर ते प्रधानमंत्री फसल विमा योजना असणार आहे. एखादा ऑप्शन तुम्ही सांगण्यात चुकला असेल किंवा ती वर्डिंग चुकली असेल तर उत्तर त्याचं वेगळं असू शकतं. जर तसं असेल तर मला जो आपला नंबर दिलेला आहे ऑफिसचा 70 28 27 69 69 त्याच्यावर मेसेज करा. ठीक आहे. तर ते आपण आपल्या जे काही पेजेस तुम्हाला देणार आहे राहुरी ॲग्रीकडे टेलिग्राम चॅनलवर, तर तिथं बदलून घेऊ आपण त्याच्यात ते आन्सर. प्रधानमंत्री फसल विमा योजना, सॉइल हेल्थ कार्ड याचं स्कीमचा मोटो काय? स्वस्त धरा खेत हारा. स्वस्त धरा खेत हारा हे विचारलं होतं. त्यानंतर विच स्टेट हॅज हायेस्ट इन प्रोडक्शन ऑफ फ्लॉवर, मेडिसिनल आणि अरोमॅटिक प्लांट. आता फ्लॉवर मध्ये सगळ्यात पहिलं मागच्या वर्षी तमिळनाडू होतं, आता पण तमिळनाडूच आहे. 22-23 नुसार कोणतं? या अरोमॅटिक प्लांटची मेडिसिनलची गरजच नव्हती. फक्त फ्लॉवर क्रॉप मध्ये कोण आहे एक नंबरला? तमिळनाडू. त्यानंतर फ्लॉवर क्रॉप मध्ये हे बघितलंय. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना मोटो हर खेत को पाणी. आता कृषी सिंचाई मध्ये हर खेत को पाणी. आणि आपला आणखी एक आहे ते उद्याच्या लेक्चर मध्ये कृषी सिंचाई मध्ये बघून घेऊया. मायक्रो इरिगेशनचं एक मोठं तो विचारला जाऊ शकतो. कारण आता हे विचारलंय, परवा त्याच्यात चेंज करून देतील. 2,4-D इज अ विच टाइप ऑफ इन्सेक्टिसाइड? तर 2,4-D कसं आहे? सिस्टमिक आहे. बरोबर आहे. एकदा जर टाकलं तर पूर्ण प्लांट मध्ये ते 2-4 दिवसामध्ये पूर्ण जळून जातं. पण हे नॉन सिलेक्टिव्ह आहे ना. ऑप्शन बघा तिथे बाकीचे ऑप्शन कट होत होते. पेस्टिसाइड नुसार जात होते. मग हार्बिसाइड मध्ये दोनच राहत होते, एक तर रेसिड्युअल किंवा सिस्टमिक. तर सिस्टमिक हार्बिसाइड कसं आहे? नॉन सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्ह. व्हर्नलायझेशन दोन्ही पेपरला विचारलं. फक्त त्याचा जो उद्देश होता तो तिकडे वेगळा दिलता. तिकडे काय सांगितलं होतं की फ्लॉवरिंग पिरियड कमी करतो लॉंग ड्युरेशन क्रॉप मध्ये. आणि इकडे काय सांगितलं होतं? ट्रीटमेंट ऑफ लो टेम्परेचर टू क्रॉप, त्याला काय म्हणतात? लो टेम्परेचर ट्रीटमेंट क्रॉपला दिली तर त्याला काय म्हणतात? किंवा फ्लॉवरिंग इंड्यूस करण्यासाठी त्याला व्हर्नलायझेशन म्हणतात. पंजेन्सी इन ओनियन. आता पंजेन्सी आज जरी एकाच पेपरला विचारली असली, पण पंजेन्सीचा तो हॉर्टिकल्चर मधला पहिला चार्ट, सगळ्या पंजेन्सी आपण कव्हर केल्यात. पण तो चार्ट वाचून घ्या आता, कारण लेक्चर बघून तुमचं ज्यांनी नाही बघितले ते फास्ट ट्रॅक बघून घेतील. पण ज्यांना बघितलंय फक्त आता तुम्ही तो चार्ट कम्प्लीट करा, कारण पंजेन्सी महत्वाची आपल्यासाठी. मग ओनियन विचारली, गार्लिक विचारू शकतात, कारण क्वेश्चन इथं तिथं जाणार त्या बाजूलाच फक्त. खूप डायरेक्ट वेगळं नाही विचारणार. अलील प्रोफाईल डायसल्फाइड. ग्रीन रिव्होल्युशनचा फादर एम एस स्वामीनाथन. त्यानंतर सीड ब्ल्यू कलर टॅग, एवढंच बघायचं काही काही ठिकाणी. सीड ब्ल्यू कलर टॅग सर्टिफाईड सीड. फाउंडेशन सीडची जेनेटिक प्युरिटी टेस्ट मध्ये प्रश्न विचारलेले आहे सगळे 99.5%. त्यानंतर ट्रुथफुल सीड सर्टिफिकेशन, हे 5 वाक्य दिले होते, त्यामध्ये वाक्य कसे हे सांगता यायचं नाही. पण त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन इज व्हॉलंटरी किंवा सर्टिफिकेशन गरजेचं नाही, नॉट नेसेसरी, अशा टाईप काहीतरी ते वाक्य होतं. आणि तेच चुकीचं आहे त्याचं. ओके. ट्रुथफुल सीड टाईप. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे वगळण्यात कोणतं आलंय? रजिस्टर सीड वगळण्यात आलेलं आहे. बरोबर. आपल्याकडे त्याचं उत्पादन घेत नाही जास्त करून. रजिस्टर कसं आहे? पर्पल कलरचं. टॅग सगळ्यात महत्वाचं. टॅग, टॅगची साईज, त्यानंतर त्याची जेनेटिक प्युरिटी, बाकीच्यांची जवळपास सगळी 100% आहे. फक्त फाउंडेशनला आपली 99.5 ला येते आणि खालची आणखी कमी होती. तर टॅग, टॅगची साईज किती आहे आणि त्याचे कलर हे कम्प्लीट करून घ्या. त्यानंतर गोल्डन रिव्होल्यूशन ज्यूट. आता आज जर गोल्डन रिव्होल्यूशन विचारलंय किंवा मग दुसरं कोणतं विचारलंय, आज 2-3 रिव्होल्यूशन विचारले, हा राऊंड विचारलं, तर उद्या हे सोडून बाकीचे रिव्होल्यूशन विचारतील. रिव्होल्यूशन आपलं जवळपास 20-25 मिनिटं घेतले आपण सगळे ते. तर त्यामुळे बाकीचे रिव्होल्यूशन करून ठेवा. आता हे जे सांगतोय काही लई चेंज नाही होणार. याच रिलेटेड टॉपिक चालणार आहेत तुमचे. त्यामुळं याच्या रिलेटेड जे प्रश्न विचारलेत ना इथे, त्याच्या बाजूने तो तक्ता कंप्लीट करून घ्या.
तसंही तुम्ही अभ्यास करणार नाही तर याला वेळ नाही लागणार नाही. 2-3 तास मध्ये तुम्ही हे मेजर म्हणजे पंजेन्सीचा एक चार्ट, रिव्होल्यूशन मेन कशाबद्दल आहे हे 2 चार्ट इथं करणं गरजेचं आहे. बस. आणि सीड टॅगचे कलर त्या सीड बद्दल. त्यानंतर पुढचं विचारलं मॅक्सिमम केव्हीके. आता केव्हीके सगळा कंप्लीट केलेला आहे तुमचा. मॅक्सिमम केव्हीके तिसऱ्या शिफ्टला विचारलं मॅक्सिमम केव्हीके कोणत्या स्टेटमध्ये. इथं काय विचारलं होतं मॅक्सिमम केव्हीके आर अंडर विच ऑथॉरिटी. आता ऑप्शन कसा होता त्यानुसार आहे. जर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल तर तो त्याचा ऑप्शन आहे, उत्तर आहे. पण जर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी नसेल आणि बाकीचं दिलं असेल स्टेट, सेंट्रल, तर तिथं मग एनजीओच्या अंडर आहे 103. स्टेट युनिव्हर्सिटी नंतर एनजीओच्या अंडर जास्त आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी हा ऑप्शन हायएस्टचा, तो जर नसेल तर एनजीओ. त्यामुळे तुम्हाला ते ऑप्शन कोणता होता ते आठवत असेल त्यानुसार तुम्ही तुमचं ती मार्क मध्ये धरा. त्यानंतर विच मेथड युज बाय सायंटिस्ट ऑर ग्रो जपानीज मेथड ऑफ राईस अँड रिझल्ट. एवढे शब्दावरून दिसतंय. ऍग्रिकल्चर ऑफिसर असतील किंवा तिथले केव्हीकेतले कोणते पण जे एक्सटेन्शन ऑफिसर असतील ते जर ती मेथड जपानीज मेथड आपल्या शेतावरती किंवा त्या फार्मवरती लावत असतील आणि रिझल्ट दाखवत असतील त्याला रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन म्हणतात. मग आता पुढच्या वेळेस मेथड डेमॉन्स्ट्रेशनचं प्रिन्सिपल काय, रिझल्टचं काय हे बघून ठेवा. व्हॉट इज ग्रॉस पर्सेंटेज ऑफ ग्रॉस इरिगेटेड एरिया ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू नीती आयोग. नीती आयोगानुसार ग्रॉस इरिगेटेड एरिया किती. आता नेट सोन म्हणजे काय, ज्या एरियावर आपण एका वेळेस काय लावतोय, सोईंग करतोय. पण जर आपण ती पूर्ण 2-3 सीझनला म्हणजे खरीप मध्ये लावली, रब्बीत लावली तर तो ग्रॉस क्रॉप एरिया झाला. आणि मग तसंच ग्रॉस इरिगेटेड एरिया वर्षभरामध्ये आपण एकच शेत असेल पण 3दा पाणी दिलं, ग्रॉस इरिगेटेड एरिया टोटल किती आहे सगळ्याच्या, तर तो 52%. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ रेनफेड एरिया अँड कॉन्ट्रीब्युट किती करतो प्रोडक्शनला. रेनफेड एरिया आपण बघितलंय, ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग, रेनफेड फार्मिंग, त्याच्यात किती किती पाऊस पडतो. त्याच्यानंतर रेनफेड एरियामध्ये त्यांनी विचारलं होतं एरिया किती, 67%. पण तुम्हाला ऑप्शन मध्ये जवळपास 60% होतं वाटतंय. आणि प्रोडक्शन 40%. मग जिथं हा ऑप्शन जवळ येतोय 60% आणि 40% जर असेल तर ते त्याचं उत्तर आहे. किंवा मग 60-44 असेल ते त्याचं उत्तर आहे. मग याच्यातलं तुमचं एकच ऑप्शन कोणता तरी जवळ होता. वी स्टेट फर्स्ट इन मलबेरी सील. कारण मलबेरीमध्ये कर्नाटक आहे, सगळं घेतलंय मलबेरीमध्ये. मलबेरीमध्ये काय काय पाहिजे तरी पण मलबेरी आणि सेरिकल्चर बघून घ्या. कारण 2-2 मार्क तुम्हाला 4 मार्क मलबेरी आणि सेरिकल्चर देतं. ते सॉरी मलबेरी आणि मशरूम देतं. त्यानंतर मलबेरीमध्ये कर्नाटका पहिला आहे. त्यानंतर डॉमेस्टिकेटेड स्पेसिस कोणती. आपण ज्या स्पेसिसचा चार्ट बघितला होता त्या सगळ्या कशा होत्या, त्या सगळ्या डॉमेस्टिकेटेडच होत्या. मग बॉम्बेक्स मोरी नाव होतं ना तिथं, मलबेरी सिल्कवर्मचं सायंटिफिक नेम, ती स्पेसिस होती, तेच त्याचा आन्सर आहे. मंडी. आता मंडी ना इंदोर आणि काही महत्वाच्या मंडी या प्रायमरी मध्ये मोडतात, बाकीच्या सेकंडरी मध्ये मोडतात. तेव्हा मंडी नक्की प्रायमरी मध्ये येईल का सेकंडरी मध्ये येईल हे मी आज कन्फर्म नाही. पण ते कन्फर्म करून तुम्हाला जेव्हा आपण ती लिस्ट पूर्ण क्वेश्चन फायनल होतील आणि आन्सर ही लिस्ट तर ती राहुरी ऍग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल, तिथं बघून घ्या. ठीक आहे. आता विच मेथड ऑफ प्रोडक्शन गिव्ह हायएस्ट यील्ड, प्युरिटी अँड सिमिलरिटी. हा प्रश्न जरा ब्रीडिंगच्या रिलेटेड होता. हायब्रिडायझेशन करायचं आणि त्याच्या फॉलोड बाय सिलेक्शन करायचं, अशा टाईप काहीतरी ऑप्शन होता. त्यामुळं प्रोडक्शन गिव्ह हायएस्ट यील्ड किंवा प्युरिटी कोण देतं, हायब्रिडायझेशन नंतर सिलेक्शन केल्यानंतर. किंग ऑफ फर्टिलायझर. आता इथे जर ऑप्शन असतील आणि किंग ऑफ फर्टिलायझर विचारलंय तर आपल्याला माहिती जी गोष्ट जास्त विकती किंवा जी गोष्ट कंझ्युम केली जाते ते कधी पण किंग असतो. म्हणजे आपल्या सगळ्या क्रॉप मध्ये बघा सगळीकडे ज्याचं प्रोडक्शन, ज्याचं कन्झम्पशन जास्त आहे किंवा वापरामध्ये उपयोग जास्त आहे त्याला किंग म्हणतो आपण. मग इथे पण युरियाच असणार कारण सगळ्यात जास्त युरिया खत वापरतो. मग त्यांनी पुढे विचारलं युरिया कमर्शियली प्रिपेअर्ड फ्रॉम लिक्विड अमोनियम कार्बन डायऑक्साइड. मग प्रश्न काय असेल युरियावरती परत जर नेक्स्ट बनला तर त्याचा फॉर्म्युला, कारण हा पण आयबीपीएस ने विचारून झाला प्रिव्हियस इयरला. CONS2 ट्वाइस, ध्यानात ठेवा. कार्बन आणि आपला लिक्विड अमोनिया हे दोघांचं मिक्सचर. इन्सेक्टिसाइड ऍक्ट, आपले ऍक्ट सगळे घेतलेत 3 शिफ्ट मधून फक्त एका शिफ्टला ऍक्ट वरती क्वेश्चन विचारला त्यांनी आणि तो इनॅक्टमेंट विचारला होता 1968. पण जर तो पारित लागू कधी झाला 1971. इनॅक्टमेंट विचारला 68 आणि जर तो इनफोर्स कधी झाला तर 1971. विच स्टेट हॅज द हायएस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता सोसायटी किंवा सहकार सगळ्यात जास्त कुठं असणार आहे, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं आपल्याकडे सगळ्यात जास्त कोऑपरेटिव्ह सोसायटी. जर आपल्याला नव्हतंच हे वाचेलच कोणी नव्हतं कोऑपरेटिव्ह सोसायटीचा रिसेंटचा डाटा
त्यामुळं एक लॉजिक फक्त एवढं होतं की आपल्याकडे सोसायटी जास्त असतात किंवा आहेत, त्यामुळं आपल्याकडेच असणार ते. ठीक आहे. तिथं वेळेला गेल्यानंतर आपल्याला ते पण आठवत नाही जास्त करून. सगळंच हँग होऊन जातं एवढे प्रश्न बघितल्यानंतर. पण ठीक आहे. जेवढं येतंय तेवढं सोडवत चला. एखादा अर्धा वाटला तर तो बाजूला ठेवा, नंतरून विचार करा. त्यानंतर मस्कमेलन. आता फ्रूट टाइप दुपारी आणि संध्याकाळी जास्त विचारले 2 शिफ्टला. तर मस्कमेलन फ्रूट टाइप कोणता आहे? पेपो. सांगितलं सगळे पाण्यावाले काय आहे? पेपो आहे. मस्कमेलन, वॉटरमेलन ते. त्यानंतर निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट ॲक्ट विचारला होता. याचं नेमकी ऑप्शन माहीत नाही आपल्याला. त्यानंतर विच स्टेट हॅज द हायेस्ट कॅनल इरिगेशन. आता कृषी सिंचाई योजना विचारली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रो इरिगेशनचं पर्सेंटेज विचारलं. आता काय विचारलंय? कॅनल इरिगेशन कुठे जास्त आहे? उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे. आणि मग असाच काहीतरी प्रश्न परत उद्या आपल्याला 19 तारखेला ह्याच इरिगेशनच्या रिलेटेड विचारला जाईल. ग्रॉस विचारला तर नेट सोन एरिया किती असेल? तर ह्या सगळ्या रिलेटेड असणार आहे. त्यामुळे डेल्टा त्यानंतर बेस पिरियड, क्रॉप पिरियड ह्या डेफिनेशन करून ठेवा. एक तर तो क्वेश्चन किंवा ट्रेंडिंग मध्ये करंटच्या डाटा रिलेटेड क्वेश्चन असणार किंवा सबसिडी विचारली जाईल स्प्रिंकलरला त्याला किती आता. त्यानंतर शॉर्ट टर्म ऍग्रीकल्चर लोन मॅक्झिमम अमाऊंट विथ इंटरेस्ट रेट. आता हा ऑप्शन कसा होता माहित नाही नक्की आरबीआय नुसार की कशानुसार, पण 3 लाखापर्यंत आणि 60% लोन दिलं जातं. म्हणजे किसान क्रेडिट कार्डचं लोन हे किती 3 लाख पर्यंत 60%नी जर 1 वर्षाच्या आत केलं तर 4% रेट पडतो, कारण 3% आपल्याला परत रिटर्न मिळतात. अकॉर्डिंग टू ऍग्रीकल्चर सेन्सस हाऊ मेनी ॲव्हरेज लँड होल्डिंग एरिया 15-16 नुसार ऍग्रीकल्चर सेन्सस ही 15-16 ची आणि ही 10वी का 11वी ते आपण उद्या कंप्लीट करूया व्हिडिओमध्ये तिकडे कितवी काय ते सगळं. ठीक आहे. तर मग इंडियन फार्मरचं त्यांनी विचारलं होतं 1.008 हेक्टर. पण पर पर्सन जर विचारलं तर 0.08 हा आकडा ध्यानात ठेवा, कारण काल आज जर हा विचारलाय तर याच्या रिलेटेड हा क्वेश्चन येऊ शकतो. काय सांगतोय परत एकदा बघा. ओके. आता जे आपण 8 व्हिडिओ घेतलेत ना मागे टाकलेले प्रत्येक टेस्टनुसार, त्याच्यात इम्पोर्टंटच घेतले. असं आहे आता, आज जे विचारलं किंवा आज जो करंट डाटाला त्याने टच दिला, उद्या पण तो राहील थोड्याफार प्रमाणात 19 तारखेच्या याला. पण त्यावेळेस पण ही जी टॉपिक आज प्रश्न पडलेत, आज पण आपल्या सगळ्या व्हिडिओमधून 13, 14 आणि थर्ड शिफ्टला 16-17 पर्यंत क्वेश्चन पडलेत. सेम टू सेम. म्हणजे एखादा अर्धा शब्द एखाद्या 2 क्वेश्चन मध्ये चेंज झाला असं, नाही तर जसंच तसं. पण हे तुम्हाला तर करणंच आहे कसल्याही परिस्थितीत. त्यामुळे मी तुम्हाला ते क्लासेस बेसिस ते सगळं झालंय. परत रिव्हिजन नाही घेणार. त्यामुळे ते चार्ट तुम्ही इसेन्शियल मधून किंवा जे काय वाचतं त्यातून कंप्लीट करून घ्या. मी तुम्हाला करंटच्या रिलेटेड जे काही इम्पोर्टंट आहे ते द्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इंडियन फार्मर नुसार 1.08 हेक्टर आणि पर पर्सनची लँड होल्डिंग जर विचारली मग इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची. आता आपल्या सगळ्यांच्या वाट्याला किती जमीन आहे? 0.08 हेक्टर एवढी. त्यानंतर पहिल्या शिफ्टला प्रिसिजन फार्मिंगची डेफिनेशन विचारली. याला काय विचारलं? स्मार्ट. स्मार्ट फार्मिंग युजिंग न्यू टेक्नॉलॉजी. डेफिनेशन कशी होती माहित नाही, पण स्मार्ट फार्मिंगचीच होती. त्यात टेक्नॉलॉजी वापरून आपण काय करतोय? रिसोर्सेस जास्त यूज करतोय आणि एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट कमी करतोय. त्याला कोणती म्हणतात? ठीक आहे. आता थ्रिप्स. थ्रिप्स मोस्टली अटॅक इन राईस. आता राईस मध्ये ही सगळे ईगल मध्ये आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहे एंटोचे त्याच्यामध्ये त्या 3-4 पानात हा प्रश्न आलेला आहे. थ्रिप्स मधले नर्सरी ऑफ सीडलिंग, म्हणजे एक तर नर्सरी किंवा सीडलिंग स्टेजला सगळ्यात जास्त थ्रिप्स अटॅक करतात. बायोपेस्टिसाइड कोणतं आहे? इथं काय दिलं माहिती का? ऑप्शन सांगता यायचे नाही, आता ध्यानात नाही राहिले. व्हर्टिसिलियम लॅकेनिन ते होतं का काय ना. तर बायोपेस्टिसाइड. बायोपेस्टिसाइड कोणतं विचारलं होतं, त्याचं ऑप्शन बीटी होतं, कारण बायोपेस्टिसाइड आहे. ठीक आहे, बीटीचा आपण करू शकतोय. त्यानंतर पुढचं विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॉझिंग इन इन्सेक्ट. तर इन्सेक्टला कोण असं आहे का जो डिसीज किंवा पेस्ट कॉज नाही करत? तर त्याच्यामध्ये ऑप्शन होतं प्रोटोझोआ करतोय, फंगल करतात, व्हायरल करतात किंवा बॅक्टेरियल करतात, पण व्हेक्टर नाही. वेक्टर नाही करत. प्लांटमध्ये व्हेक्टरची गरज आहे. इथं वेक्टर कॉज करत नाही. त्यानंतर नाबार्डचा प्रोजेक्ट विचारला होता त्यांनी. आयडियल नर्सरी मिनिमम एरिया किती लागतो? हे नाबार्डचे प्रोजेक्ट पण. त्यामुळं नाबार्ड आता आपेडा पण संध्याकाळी विचारला. ठीक आहे, थर्ड शिफ्टला नाबार्ड असेल, आपेडा असेल, एफसीआय असेल, या मेजर मेजर ज्या इन्स्टिट्यूशन आहे आरबीआय यांची एस्टॅब्लिशमेंट, मेन यांचं फंक्शन काय चालतं आणि यांचं जर इम्पॉर्टंट काय एखादा प्रोजेक्ट असेल ज्याला फायनान्स करते तर ते ध्यानात ठेवा. अश्युअर्ड रेनफॉल झोन आपल्या अॅग्रो क्लायमॅटिक झोन जे कंप्लीट केले त्याच्यात तेव्हाही सांगितलं होतं
ह्या विभागामध्ये पाऊस खूप पडतो, पण स्टोरेज फॅसिलिटी नसल्यामुळं तिथं पाणी साचून राहत नाही किंवा तेवढी इरिगेशन फॅसिलिटी नाही त्यांच्याकडं. त्यामुळं सेंट्रल प्लॅटो झोन आपला मधला रिजन सगळा, मराठवाडा टोटल म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर हे सगळे इथं पाऊस भरपूर आहे. त्यामुळं अश्युअर्ड रेनफॉल झोन कोणता आहे? तर सेंट्रल प्लॅटो झोन. पीएम किसान, फॅमिलीची डेफिनेशन यांनी सगळं जे आयबीपीएस, एफओला ज्या स्कीम मेजर विचारल्या जातात, त्यात सगळे क्वेश्चन इकडे आलेत ते किंवा जे मागच्या 2 वर्षात विचारले त्याच्यातले आलेत. पीएम किसानच्या फॅमिली डेफिनेशन मध्ये हसबंड वाईफ हे दोघं जण आणि त्यांचे चिल्ड्रन छोटे. हसबंड वाईफ आणि त्यांचे चिल्ड्रन आणि पॅरेंट ऑप्शन होता तो नव्हता त्याच्यात. फॅमिली म्हणजे फक्त हसबंड वाईफ आणि मायनर चिल्ड्रन. ठीक आहे. आता बटन मशरूम मध्ये ग्रोईंग मीडिया हा प्रश्न विचारला होता. बटन मशरूम मध्ये काय करतात? ग्रोईंग मीडिया म्हणून काय वापरतात? तर प्लांटचं वेस्ट असेल किंवा मग सॉल्ट असेल, सुपर फॉस्फेट असेल, जिप्सम असेल, सप्लिमेंट असतील, राईस ब्रान किंवा व्हीट ब्रान हे सगळं आपण बनवून ते काय करतो? राबवतो, मिक्सचर त्याचा कंपोस्ट बनवतो आणि मग ते कंपोस्ट पूर्णपणे आपण काय म्हणतात डिकंपोज झाल्यानंतर त्याच्यावरती मशरूम ग्रो करत असतो. पण यांनी ऑप्शन मध्ये काय दिलं? ऑप्शन मध्ये वाटतं एफओएम प्लस सिल्ट किंवा सँड प्लस सिल्ट असे 4-5 प्रकारचे ऑप्शन आहेत. त्यात कंपोस्ट प्लस लोम सॉइल यूज करतो. एकाच एक रेशो. कंपोस्ट प्लस लोम. ठीक आहे. एखादा अर्ध चुकला असेल तर ते घाईघाईमध्ये तेवढे जो सोर्स सापडला त्यानुसार मॅक्झिमम बरोबर आणण्याचा प्रयत्न केलाय. एखादा अर्ध चुकला असेल तर समजून घ्या. त्यात तेवढं तुमच्याकडे जर त्याचा सोर्स असेल तर पाठवा. त्यानुसार आपण ते क्लिअर करून घेऊ. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बघायला जे काही खरे ऑप्शन आहे त्याचे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज डेप्थ ऑफ सॉइल सॅम्पलिंग फॉर शॅलो रूटेड क्रॉप. आता नेटवरती आपण जर बघितलं 15 ते 20 प्रश्न सकाळी काय विचारलं शिफ्टला डीप रूटेड क्रॉपसाठी किती सॉइल सॅम्पल घ्यायचा कुठून? मातीच्या 15 ते डीप रूटेड साठी 30 सेंटीमीटर आहे. हा प्रश्न राहिला वाटतं. डीप रूटेड साठी 30 सेंटीमीटर आणि शॅलो रूटेड असेल तर 15 ते 20. ध्यानात ठेवा. आज सॉइलच्या टेम्परेचरवर 2-3 वेळा विचारलं. पहिली गोष्ट सॉइल सॅम्पल डीप रूटेड साठी 30 सेंटीमीटर, शॅलो रूटेड साठी 15 ते 20 सेंटीमीटर आणि असा एक प्रश्न होता की थर्मामीटर फिक्स कितीवर करायचं? थर्मामीटर फिक्स कितीवर करायचं? तर ते कितीवर होतं? 30 सेंटीमीटर किंवा त्याचे ऑप्शन आता आठवत नाहीये तसे 5, 15, 20 ची पण रेंज आहे. त्या 3 रेंजला पण फिक्स करत असतो थर्मामीटर. त्यामुळे त्याचा ऑप्शन मला सांगता यायचं नाही परफेक्ट तो थर्मामीटरचा एक. मायक्रो प्रोपोगेशन दोन्ही वेळेस विचारलं. डन इन टिश्यू कल्चर. सकाळच्या शिफ्टला काय विचारलं होतं? मायक्रो प्रोपोगेशन मध्ये स्मॉल पीस ऑफ टिश्यू वरच्या अप्पर पोर्शनचा घेतो प्लांट मध्ये आणि सेकंड शिफ्टला विचारलं टिश्यू कल्चर मध्ये कोणतं मेथड वापरतो आपण किंवा मायक्रो प्रोपोगेशन कुठं वापरतात? टिश्यू कल्चर मध्ये. त्यानंतर पुढचं नॅशनल कमोडिटी एक्सचेंज ही एक एक्सचेंज साईट होती किंवा जिथं ट्रेड चालतो पूर्ण ऍग्रीकल्चर कमोडिटीचा. त्यांनी विचारलं होतं कोणती अशी कमोडिटी ऍग्रीकल्चरचा इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये ट्रेड चालतो सगळ्यात जास्त? तर ते एनसीडेक्स आहे. नॅशनल कमोडिटी एक्सचेंज हे त्याचा आन्सर आहे. नॅशनल कमोडिटी एक्सचेंज. इन टर्म ऑफ व्हॅल्यू ऑफ फॉरेन डेस्टिनेशन विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट क्रॉप हायएस्ट एक्सपोर्ट केलं जातं? 22-23 नुसार विचारलं होतं त्यांनी. तर ते एकतर बनाना किंवा ग्रेप पण आता सध्या आपल्या नेटच्या सोर्स नुसार ते बनाना दाखवतंय. ओके. बनाना ऑप्शन किंवा मग त्याचं ग्रेप पण देऊ शकतात. त्यामुळे 2 ध्यानात ठेवा. पण आपण जास्त करून पर्सेंटेज बनामध्ये इन टर्म ऑफ व्हॅल्यू सांगितलं मनीच्या स्वरूपामध्ये एक्सपोर्ट कोणत्या याच्यातून पिकातून भेटतंय तर बनाना. विच सॉइल इज कॉल्ड रेड सॉइल. तुम्हाला सांगितलं ऑर्डरचा तो चार्ट पाठच करून ठेवा. कारण सकाळी पण त्याच्यावर 1-2 क्वेश्चन येऊन गेले सकाळ शिफ्टला आणि दुपारी पण रेड सॉइलला विचारलं. अल्फिसोल. थर्ड शिफ्टला पण सॉइलवर आहे क्वेश्चन. अल्फिसोल. रेड सॉइलला काय म्हणतात? अल्फिसोल. पिअर्सिंग आणि सकिंग टाईप. तर हे सगळे जे टाईप आहे इन्सेक्टचे तर ते पाठ करून ठेवा. रास्पिंग कोणता आहे किंवा मग आणखी दुसरे जे आहेत ते सगळे. पिअर्सिंग सकिंग कुणाचं आहे? आपल्या हेमिप्टेरा ऑर्डर मध्ये. हेमिप्टेरा ऑर्डर मधले जेवढ्यांचे सगळ्यांचे ते काय पिअर्सिंग सकिंग टाईप आहे. परत हाय इरोजन, पुअर वर्केबिलिटी, वॉटर स्टॅग्नेशन हा प्रॉब्लेम खालील कोणत्या सॉइल किंवा रिजन मध्ये आढळतो? त्याचे ऑप्शन पर्टिक्युलर कळालेले नाही पण हा प्रश्न आला होता तिथे. इरोजन जास्त, स्टॅग्नेशन पण प्रॉब्लेम कोणत्या रिजन मध्ये? नॉर्थ ईस्ट दिलं होतं, साऊथचं पण दिलं होतं, सेंट्रल आणि आणखी काहीतरी व्हर्टिसोल पण होतं. ठीक आहे. तर त्याचं
त्यानंतर इमोबाईल न्यूट्रिएंट वरती मल्टिपल सेंटेन्स विचारले होते आणि सकाळच्याला मॅक्रो न्यूट्रिएंट विचारला होता. आता मॅक्रो न्यूट्रिएंट मध्ये माहिती आपल्याला एनपीके तर आहेच, पण सेकंडरी मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर कसा मग त्यातला मॅग्नेशियम विचारला होता. ठीक आहे, तर पुढच्या वेळेस याच्यातला पलटी करून मायक्रो न्यूट्रिएंट बरोबर दुसरा देऊ शकतात. तर मॅक्रो मायक्रो किती काय आणि ते कोणते ते पण बघून घ्या. हा झूम कल्टिवेशन वर पण होता. अरे ह्या आपण कंप्लीट केलेत. एक मिनिट काही राहिले का याच्यातलं? एकच मिनिट. हा हा, हे पेजेस राहिले. ओके, तरी म्हटलं की आपले ऑप्शन मी तर ऍड केलेले आहे. झूम कल्टिवेशन वर विचारला होता. ट्रायबल 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 एरियामध्ये किंवा ट्रायबल पीपल जे असतात ते झूम कल्टिवेशन करतात. या सगळ्या कन्सेप्ट आपल्या तिसऱ्या व्हिडिओत क्रॉपिंग पॅटर्न मध्ये आपण सगळं कव्हर करून घेतलेलं आहे. विच स्टेट हॅज द हायेस्ट कोल्ड स्टोरेज इन इंडिया? तर सगळ्यात जास्त पहिल्या शिफ्टचे 10-20 क्वेश्चन राहिले, 10-12 त्याच्यातले. कोल्ड स्टोरेज कुठे आहे? युपी मध्ये, कारण बटाटा साचवला जातो तिथं. जो वर्षभर बटाटा लागतो तो सगळा काही एका सीझनला काढल्यानंतर आपण स्टोअर करतो, तो कुठं? युपी मध्ये. त्यानंतर वीज कम्युनिटी हायेस्ट स्टोअर बटाटा. बटाटा स्टोअर करायसाठी सगळ्यात जास्त स्टोअर हाऊस युपीला. त्यानंतर मेजरिंग सॉइल टेम्परेचर, सॉइल थर्मोमीटर एक तर 5, 10, 20 नेटनुसार असं 3 ठिकाण दाखवतंय 5, 10, 20. त्यात मग 30 पण एक स्टँडर्ड आहे, तर हे सांगू शकत नाही नक्की फिक्स. ओके, हे नंतर तुम्हाला ग्रुपवरती पीडीएफ टाकाल तेव्हा ते कन्फर्म करतो तुम्हाला सांगतो बघून. डीप रुटेड क्रॉप कलेक्ट सॅम्पल अप टू 30 सेंटीमीटर. शॅलोला किती होतं? 15 ते 20. याला किती आहे? 30. आणि शॅलोला आपलं 15 ते 20. मायक्रो प्रोपोगेशन मीन्स टेकन असं पहिल्या शिफ्टला काय विचारलं? मायक्रो प्रोपोगेशन मीन्स टेकन अ सेल किंवा टिश्यू किंवा पीस ऑफ प्लांट पोर्शन फ्रॉम टॉप पोर्शन ऑफ प्लांट अँड ग्रोन अंडर लॅबोरेटरी कंडिशन. आणि सेकंडला काय विचारलं? मायक्रो प्रोपोगेशन इज डन इन, तर ते टिश्यू कल्चर मध्ये होतं. जायंट नॅपियर ग्रास, हा क्वेश्चन सगळीकडेच असतो. जायंट नॅपियर ग्रास इज अ क्रॉस ऑफ, आयबीपीएस ला पण विचारून झालाय, बाजरा इंटू नॅपियर. रेड कलर हे बा, इन्सेक्टिसाइडचा रेड कलर काय डिनोट करतो? एक्स्ट्रीमली टॉक्सिक. रेड नंतर असतोय आपला येल्लो, जो हायली टॉक्सिक असतोय. एकदा सिक्वेन्स बघून घ्या, माझ्या बघायचं राहिलंय. हे चारही इन्सेक्टिसाइडचे कलर आणि ते काय काय दाखवतात. रेड सगळ्यात वरती आणि ग्रीन सगळ्यात खाली. ग्रीन हा म्हणजे सगळ्यात कमी टॉक्सिक येतो. ओके, त्यामुळे ते चार कंटेंट म्हणजे चार कलर आणि ते कशा कशा दाखवतात काय हा बघून घ्या, कारण आज 2 प्रश्न येऊन गेलेत. रेड आणि येल्लो म्हणजे काय, उद्या ब्ल्यू किंवा मग आपला ग्रीन याच्यावरती येऊ शकतो. ठीक आहे, हे एक बघून घ्या. परत आला तर वाटायला नको की मी बघितलं असतं तर मार्क पडला असता. तेव्हा बघून घ्या. ठीक आहे, एवढा अभ्यास केलाय ना, तर हे असे थोडे थोडे कंटेंट बघून घ्या. चाफी मटेरियल रिमूव्ह फ्रॉम अप्पर पार्ट ऑफ सीड, थ्रेशिंग आणि दुसरा आपला विनोईंग दोन्ही होतं. पण चाफी मटेरियल किंवा जे मळणी करायचे वरचं म्हणजे सीडच्या वरचा पार्ट काढायसाठी आपल्याला थ्रेशिंग करावं लागणार आहे. हा, जर थोडाफार त्यात कचरा राहिला असता तर मग ती विनोईंग प्रोसिजर झाली असती. ठीक आहे, स्लॅश अँड बर्न असं सांगितलं होतं. स्लॅश तोडायचं आणि जाळायचं आपलं ते सगळं मटेरियल. झूम कल्टिवेशन किंवा झूम शेती कुठे केली जाते? तर ट्रायबल पीपल किंवा त्या ट्रायबल एरियामध्ये केली जाते. हाऊ मेनी ब्रेक इव्हन आवर ऑफ पॉवर टिलर? ठीक आहे, हा नाही आला. हा, हा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग मशरूम इज ग्रो अंडर वाईल्ड कंडिशन? तुम्हाला जी एक स्लाइड दाखवली होती मशरूम मध्ये, ज्याच्यामध्ये सायंटिफिक नेम घेतले होते, त्यात सांगितलं होतं की त्या सगळ्याच्या सगळ्या कशा होत्या? टोटलच्या टोटल आपल्या डोमेस्टिकेटेड मशरूम होत्या. फक्त एकच सांगितलं होतं, सगळ्यात तिचा फोटो जे सगळे आपण रंगीत लावला होता, अॅमिनिटा फॅलोइड्स ही वाईल्ड आहे. परत एकदा ध्यानात हा प्रश्न येऊ शकतो. सगळ्यात वाईल्ड आणि पॉइझनस मशरूम कोणता? अॅमिनिटा फॅलोइड्स. आणि मग ज्या वरच्या 4 शिटके असतील, पॅडिस्ट्रॉ असेल किंवा मग आपलं ऑयस्टर असेल किंवा बटन असेल, तर ह्या सगळ्या कशा आहेत? डोमेस्टिकेटेड. यांनी प्रश्न काय विचारला? वाईल्ड कोणती आहे? वाईल्ड कंडिशनला जिला हायेस्ट प्राइस भेटते. आता त्या ज्या ऑप्शन मध्ये वाईल्ड एक पण नव्हती, म्हणजे गुच्ची सोडली तर, गुच्ची जर सोडली तर बाकीचे इलिमिनेशन जात होतं. जर तुमचं लक्ष नसेल, कारण आपण घेताना मशरूम आणि सेरिकल्चर मध्ये काय केलंय, सगळे डोमेस्टिकेटेडच घेतले होते. फक्त एकच वाईल्ड होती आपल्या मशरूम मध्ये, अमॅनिटा फॅलॉइड्स. त्यामुळे तिथं ऑप्शन गुच्ची हा बाजूला बरोबर निघत होता आणि जी की वाईल्ड होती. ठीक आहे,
सगळाच अभ्यास असला पाहिजे किंवा पाठ असला असं नाही, पण त्या कंटेंट मधून आपल्याकडे जे त्यातून बाजूला काही काही निघालं पाहिजे, त्यासाठी इलिमिनेशन मेथड वापरा. ठीक आहे. बघा आता हे सगळे क्वेश्चन, आता ज्यांना क्वेश्चनचे आन्सर पाहिजे त्यांना भेटले, ज्यांना याचं अनालिसिस आणि याच्या रिलेटेड काय पाहिजे होतं त्यांना क्वेश्चन कळाले, त्याच्या बाजूने काय करायचं ते कळालं. आता बाकीचे क्वेश्चन जे असतील ते मला तिकडे सांगा, तुम्ही WhatsApp वरती सांगा मेसेज करून, आपण ते ऍड करू त्याच्यामध्ये. आणि काहींचे आन्सर एखादा अर्ध चुकला असेल तर तेही कळवा, ते आपण चेंज करून पूर्ण एक मेन जे परफेक्ट थोडाफार बनवायचा प्रयत्न करू आन्सर की अजून तिला. ठीक आहे. तर आता बघा तुम्हाला करायचं काय आता 2 दिवसामध्ये. पहिली गोष्ट करंट करा नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे. करंट, कारण ते इतिहास काय विचारताय त्याच्यात आपल्यालाच कळत नाही, कारण किती वाचणार आणि ते मेन विचारतच नाही कॉमन, वेगळंच जात आहे. त्यामुळे ते वाचून येतच आपल्याला किती हाती लागेल सांगता येत नाही. त्यामुळे आपलं करंट नोव्हेंबर डिसेंबर हक्काचं, कारण ते काही खपत नाही. ठीक आहे. आता तुम्हाला तर तेव्हा सांगितलं होतं ऑक्टोबर नोव्हेंबर करा 2-3 दिवसापूर्वी, तुम्ही केला असेल. आता नोव्हेंबर डिसेंबर ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढचं आता राहिला कोणता, मराठीत काय वाचायची गरज नाही, कारण ते सगळं व्याकरण शुद्ध शब्द असेल, समानार्थी विरुद्धार्थी टाईपच येतंय तिथं. ते जवळपास 16-17 बरोबर येऊन जातील तुमचे सगळ्यांचे. रिझनिंग मध्ये पझलची प्रॅक्टिस करायची राहिली असेल थोडीफार करून घ्या. ठीक आहे. आता झाली असेल बऱ्यापैकी. अर्धा 1 तास वाटलं तर पझल 2 दिवस सोडवा. सिटिंग वाले किंवा मग आपले कॅलेंडर मध्ये बर्थ कोणाचा कसा झालाय त्यानुसार असे विचारले होते. तुम्ही बघितले असतील ते. ठीक आहे. तर मग पझलची थोडीफार तयारी करा. त्याच्यानंतर राहिला कोणता आपला इंग्लिशमध्ये पॅसेज वरती मार्क चांगले पडतात, कारण सोपा पॅसेज असतो. त्यामुळे एकदा वाचून घ्या, त्याचे क्वेश्चन लगेच इकडे टिक करता येतात. एवढं सोपं आहे, परत परत बघायला लागत नाही ते. ठीक आहे. आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी किंवा पॅराजंबल आणि आपल्याला चूक कोणते बरोबर कोणते बोर्ड मध्ये तेवढं ठरवायचं. ठीक आहे. आणि राहिला कोणता तर आपला महत्वाचा ऍग्री. त्याच्यात परत एकदा सांगतो, आपण जेवढं बघितलं होतं ना मेजर, आता MSPU क्वेश्चन आलेलं नाहीये, MSPU क्वेश्चन येईल. त्याच्यानंतर आपेडा, नाबार्ड आणि राहिली कोणती FCI. नाबार्ड, RBI. आज नीती आयोगावर एक क्वेश्चन आला होता. आपेडा, नाबार्ड, RBI, FCI हे सगळ्यांचे मेजर मेजर फंक्शन, त्यांची स्थापना, त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोणती पब्लिक बँक आहे ज्याचं महाराष्ट्रात सेंटर आहे, ते पण असं क्वेश्चन आलता. ठीक आहे. तर ह्या चार यांचा मेन आपला फंक्शन ते बघून घ्या थोडस, किंवा त्यांचा आता सध्या कोणता एखादा इम्पॉर्टंट प्रोजेक्ट चालू आहे ज्याला ती फंडिंग करते ते पण बघून घ्या. त्यानंतर पुढचं काय राहिलं आता, मशरूम आणि सेरिकल्चर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्यासाठी. मशरूम, हे दोन टॉपिक कसल्या परिस्थितीमध्ये बघून घ्या. ओके. एक तर पीके सरांचा 2 जे व्हिडिओ आहे त्याच्यातून बघून घ्या, किंवा एक्सलन्सच्या याच्यावरती पण आहे सरांचा, तर तो बघून घ्या. किंवा आपल्याकडे ते तर ते व्हिडिओ मध्ये 8 व्हिडिओ मध्ये कम्प्लीट करून घेतलंय बऱ्यापैकी, पण तुम्हाला जर तिथं हेडिंग दिलेलं आहे प्रत्येकामध्ये मशरूम कुठे सेरिकल्चर वरती, तेवढं बघून घ्या. पण त्याच्यापेक्षा सफिशियंट नाहीये थोडंफार ते मटेरियल. आपण ऑब्जेक्टिव्ह आहेत काही, तर ते ग्रुपवर मी तुम्हाला टाकतो, ते वाचून घ्या. ठीक आहे. राहुरी ऍग्री अकॅडमी टेलिग्राम जॉईन करून ठेवा, त्याच्यावरती काय ऑब्जेक्टिव्ह देतो ते बघून घ्या. त्यानंतर पुढचा काय इम्पॉर्टंट टॉपिक राहिला आता, ऍग्रो क्लायमॅटिक झोन. ठीक आहे. ऍग्रो क्लायमॅटिक झोन. त्याच्यानंतर पुढचं टॉपिक सीड मधलं काय काय बघायचं, आयसोलेशन. कारण आज फक्त टॅग वर विचारले, उद्या आयसोलेशन डिस्टन्स असेल किंवा टाईप असतील, त्याचे सीडचे प्रकार असतील, किंवा आणखी काय होतं त्याच्यामध्ये, हा तर स्कॅरिफिकेशन स्ट्रॅटिफिकेशन कन्सेप्ट असतील. आणि ठीक आहे, म्हणजे आयसोलेशनचे किती किती मीटर ते बघून घ्या. त्यानंतर टाईप बघून घ्या, आणि टर्म स्कॅरिफिकेशन किंवा स्ट्रॅटिफिकेशन एवढं बघून घ्या याच्यामध्ये. आता राहिलं काय आपलं त्याच्यामध्ये आणखी,
सेरिकल्चर झालं, मशरूम झालं, मेन त्याच्यातल्या सगळ्या हे झाल्या. ॲग्रोक्लायमॅटिक झोन झाले, केव्हीके. केव्हीके पूर्ण माहिती घेतलेली आहे आपण. हायेस्ट कोणत्या याच्यामध्ये पुन्हा अंडर काम करतात, फंडिंग कोण करतंय, तेवढा तो टॉपिक त्यात याच्यामधून बघून घ्या व्हिडिओमधून किंवा तेवढं मटेरियल असेल तर वाचून घ्या. केव्हीके वरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर ॲग्री सेन्सस. ॲग्री सेन्सस आज प्रश्न जो पडला नाही ग्रीन हाऊस वरती. ग्रीन हाऊस वरती एक क्वेश्चन येऊ शकतो. टाईप करा त्याचे किंवा मग आपण आणखी काय बघितलं त्याच्यामध्ये टेम्परेचर रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती काय ते सगळं नोट्स 2 पेजेस बनवून ग्रुपवरती टाकलेलं आहे ग्रीन हाऊस वरती किंवा त्याच्यामध्ये सबसिडी किती आता सध्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रोपोगेशन मेथड हॉर्टिकल्चर मध्ये मेन फोकस करा. फ्रूट टाईप कोणते, त्याच्यानंतर आणखी काय राहिलं त्याच्यामध्ये फ्रूट टाईप असतील, पंजन्सी असेल, हे सगळे चार्ट इसेन्शियल मधले किंवा सुंदा मधले मेजर तेवढे कव्हर करा. त्याच्यावरती तुम्हाला 1-2 मार्क मिळून जातील ते. त्यानंतर फ्लावर कव्हर केले तेवढा व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यामध्ये आणखी फ्लावर मध्ये मेजर काय होतं त्याचं होतंय तेवढं कव्हर त्याच्यामधून फ्लावर कम्प्लीट होतंय. कारण फ्लावर क्वेश्चन आज कमी होते तर त्यात रिसेंट डाटा बद्दल तर ते थोडेफार विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. जवळपास कंप्लीट केलं आपण त्याच्यामध्ये ॲग्रो एंटो मध्ये पिअर्सिंग सकिंगचे तर ते अँटेनाचे टाईप ते सगळं कंप्लीट करून घ्या. आणखी इंजिन मध्ये मेन आवर किती आहे, ट्रॅक्टरचा लाईफ स्पॅन काय तो एक चार्ट आहे तेवढं फक्त बघून घ्या. त्याच्यामध्ये जास्त नको ते. टॅग पण झालेत कंप्लीट. ठीक आहे. इथपर्यंतच करा. बाकीचं जे काही पॉईंट एखादं राहिले असेल आपण जे उद्या लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगाल. आज जेवढं सांगितलंय तेवढं सगळं कंप्लीट करून घ्या. सॉइल मधल्या मेन ऑर्डर, सीटेक मधले आयसोलेशन डिस्टन्स किंवा टाईप, त्याच्यानंतर आपल्या हॉर्टी मधल्या प्रोपोगेशन मेथड आणि त्याचे ते चार्ट मेजर हे सगळे कंप्लीट करून घ्या. बाकीचं जे काही कंटेंट राहील किंवा वाचायचं तुम्हाला ते उद्या सांगतो मी. ठीक आहे. कुणाचा काही प्रॉब्लेम, काही शंका असेल तर विचारा म्हणजे मग आपल्याला एंड करायला सेशन. ठीक आहे. करायचं का एंड सेशन, कमेंट करा एकदा. हो योजना घेऊ आपण. ठीक आहे. त्या योजना येऊ नाही तर नाही येऊ 19ला पण आपली तयारी करणं गरजेचं आहे. आपण त्यानुसार ज्या ज्या मेन वाटतंय कारण आता सगळंच योजना घ्यायचं म्हटलं तर 3 लेक्चर पुरणार नाही. मेजर घ्यायचं म्हटलं तर त्यातलं वाक्य पण सगळे महत्वाचे. त्यामुळे आपल्याला जे वाटतं तेवढं थोडंफार देऊ. त्यातलं आले 1-2 क्वेश्चन तर ठीक आहे. नाहीतर आपण तयारी तशी पण चालूच केलेली किंवा करतोय आपण सगळं रिव्हिजन. तुमचं जसं शेड्यूल चाललंय तसंच परफेक्ट राहू द्या. नाहीतर तुम्ही डायरेक्ट आता तिकडचा जो अभ्यास करताय तुमचा तो शिफ्ट होऊन डायरेक्ट तुम्ही सगळं सेंट्रल लेवलचे आपल्या स्कीम असतील किंवा इकडचे प्रोजेक्ट असतील करत बसताना मेन तिकडे राहून जाईल. कारण जर परवाच्या याला पॅटर्न चेंज झाला आणि सगळं ऍग्रिकल्चर आणि थोडंफार ऍग्रिकल्चर ट्रेंड विचारलं तर परत ते प्रॉब्लेम. कारण आपल्याला काय होईल IBPS आहे शेवटी ते, तर मग काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे जो तुम्ही करताय ते परफेक्ट करा. बाकीचं जे काही योजना आहे त्या थोडाफार देईल आणि आज जे काही अनालिसिस घेतलं सगळ्यात महत्वाचं त्याच्या बाजूनी किंवा त्या चार्ट मध्ये वरती आणि खाली काय विचारायचं राहिलंय तेवढं बघून घ्या. कारण क्वेश्चन आज जिथं विचारला होता म्हणजे रेड आणि येंटो मध्ये बघितलं इन्सेक्टिसाइड येलो तर त्याच्या खाली येऊ शकतो आता ब्ल्यू किंवा ग्रीन मध्ये पुढच्या वेळेस. तर त्यामुळे त्या क्वेश्चन नुसार आज जे बघितले त्याच्या बाजूनी एकदा फक्त चेक करा सगळं. ठीक आहे. ओके. थँक्यू.